कम्युनिकेशन जिथे माणसांमधलं कमी झालंय तिथे तू ॲनिमल्स, प्लांट्स, ट्रीज यांच्याशी कम्युनिकेट करतेस. ह्याच्याबद्दल थोडं सविस्तर बोलू. सिम्बाने जे मला सांगितलं की त्याच्या घरी त्याची फॅमिली मला वाटतं गावाला गेली होती त्याला न सांगता, आणि त्याच्याशिवाय त्याच्या बागेत त्याला कुठे जायचं होतं तिथे जायची त्याला परवानगी असताच नव्हती, किंवा त्याला किती वेळ जितका वेळ त्याला मोकळीक पाहिजे होती तितका वेळ त्याला मिळायची नाही. अशा बऱ्याच काही गोष्टी त्यांनी शेअर केल्या माझ्याबरोबर, आणि त्या मी त्याच्या कुटुंबाला सांगितल्या आणि त्यांना त्या पटल्या की सिम्बाचं हे आयुष्य जे असं चाललेलं आहे त्याच्यात हे बदल आपण केले तर खूप फरक पडू शकेल. तर त्यांनी सिम्बाचं बोलणं ऐकलं. माझं बोलणं असं मी कधीच म्हणणार नाही. तर मला नाव लागतं आणि फोटो लागतो, ह्याच्यावरनं आपण उरलेलं सगळं कम्युनिकेशन करतो. नाव आणि फोटो, दॅट इज इनफ. येस, दॅट इज इनफ. ते आपल्यासारखे गप्पाही मारतात, ते आपल्यासारखा ॲडवाईसही देतात, आणि मला तर वाटतं की आपल्यापेक्षा खूप चांगला ॲडवाईस प्राण्यांकडनं मिळतो. US मधले एक क्लायंट आहेत, त्यांचं डॉगीशी मी बोलत होते, तर त्यांनी बोलता बोलता मला सांगितलं, आमचं गप्पा संपल्या होत्या आणि एंड ऑफ द कॉन्व्हर्सेशनला त्या डॉगीनी मला सांगितलं की अगं मला ना तो एक पांढरा डॉगी आहे, केसवाला खूप आणि छोटा आहे, मला त्याच्याकडे जाऊन खूप दिवस झाले, तर मला आता तिकडे जायचं आहे. तुम्ही तू कुठल्या भाषेत बोलतेस त्या लोकांशी? कधी मराठी, कधी इंग्लिश, कधी हिंदी, जसं शब्द येतील तसं. मित्रांनो नमस्कार, स्वागत करतो तुमचं संवाद वेळा म्हणजेच आनंदाच्या पॉडकास्टमध्ये. मध्यंतरी मी माझ्या एका मित्राकडे गेलो होतो. त्यांच्या घरातला कुत्रा, खरं तर नाराज झालेला कुत्रा, घरचा विषयच बनला होता, चिंतेचा विषय बनला होता, आणि ते घर पूर्णपणे डिस्टर्ब झालेलं असताना एका व्यक्तीने त्या कुत्र्याची नाराजी पण दूर केली आणि पर्यायानं घरात आनंद निर्माण करून दिला. अहो खरंच आहे. आणि हे जेव्हा मला कळालं आणि सगळी माहिती घेतली, विश्वास बसलाच नव्हता सुरुवातीला, पण सगळं सविस्तर कळल्यावर असं कळलं की अरे कमाल आहे सगळं. मग विचार केला की हे कोणत्या व्यक्तीने हे केलंय, त्या व्यक्तीशी आपण संपर्क साधूयात. संपर्क साधला आणि त्या व्यक्तीला थेट इथे घेऊन आलो तुमच्यासाठी. स्वागत करूया उमा कर्वेचं. उमा, मनापासून स्वागत. कम्युनिकेशन जिथे माणसांमधलं कमी झालंय तिथे तू ॲनिमल्स, प्लांट्स, ट्रीज यांच्याशी कम्युनिकेट करतेस. ॲनिमल कम्युनिकेटर असं तू स्वतःला म्हणवतेस. ह्याच्याबद्दल थोडं सविस्तर बोलू आणि मग आपला एक एक मुद्द्यांचा विचार करू. नमस्कार परत एकदा. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. ॲनिमल कम्युनिकेशन तर आपण सगळेच करत असतो. जे कोणी प्राण्यांच्या संपर्कात येतं ते कम्युनिकेशन करतच असतात. तर वेगळं काय आहे ह्याच्यात, तर ते टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन. म्हणजे नेमकं काय, तर टेलिपॅथिकली म्हणजे काय, तर आपले नोन सेन्सेस जे आहेत की डोळे, नाक, तोंड आणि ऐकणं आणि टच, हे सेन्सेस सोडून आपण जे कम्युनिकेशन करतो ते एक्स्ट्रा सेन्सरी असतं. म्हणजे नोन सेन्सेस सोडून जे वेगळं काहीतरी आहे त्याला टेलिपॅथिक कम्युनिकेशन असं म्हणतो. आणि जेव्हा तो संवाद प्राण्यांबरोबर असतो तेव्हा त्याला आपण टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेटर हे नाव देतो. हे प्रोफेशनली मी करते. तर हे वेगळं काय आहे, तर ह्याच्यात ना आपल्याला जसं लोक काय म्हणतात की त्याच्या मनात काय चाललंय ते मला सांग, त्याला काय हवंय ते मला सांग, आणि ह्याच्या नंतरची स्टेप असे की मी काय करू की त्याचं आयुष्य जास्त चांगलं होईल. हे जे कम्युनिकेशन मधला जो मीडियम म्हणा किंवा टेलिफोन म्हणा, ते जे काम आहे ते मी करते. आता तू एक शब्द वापरलास, टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन. माझ्या मते जो एक रूढार्थाने माहिती असलेला शब्द आहे तो टेलिपॅथी असा आहे. आणि या टेलिपॅथीमध्ये काय असतं की बाबा मला एखाद्याला फोन करावासा वाटणं आणि त्याच वेळेला त्याला तो माझा विचार असणं, हे जेव्हा सिंक होतं त्याला आपण टेलिपॅथी म्हणतो, असं एक रूढार्थाने आम्हाला माहिती असलेलं. आता हे ॲनिमल्सशी सुद्धा निगडीत आहे. हे खूप वेगळं आहे. म्हणजे मला हे खूप एक्सायटिंग वाटलं, इंटरेस्टिंग वाटलं की प्राण्यांशी बोलता येतं. आता मी अनेक घरांमध्ये बघतो किंवा अनेक माझ्या मित्रांकडे जे डॉग्स आहेत,
कॅट्स आहेत, त्यांना बघतो तर ते त्यांच्याशी बोलतात आणि ते त्यांचं ऐकतात आणि खूप कौतुक केलं जातं की हा किती छान ऐकतोय, किती समजून घेतोय. मला खरंच खूप इंटरेस्ट वाटायचा की मी म्हणलं अरे हे बोलतायत ते त्याला कसं कळणार. बरं, गंमत अशी आहे, आता जसं मी ज्याचा उल्लेख केला सुरुवातीला, ज्या मित्राचा, तो राजेश गोवंडे, ज्याच्यामुळे आपण आता मी तुझा नंबर त्याच्याकडनं मिळवून घेतला. तर राजेशच्याकडे तो जो नाराज झालेला कुत्रा होता त्याच्याबद्दल तू जे सांगितलंस ते सगळं शॉकिंग होतं, सगळं धक्कादायक होतं. आणि त्यात टू मला राजेशनी जेव्हा सांगितलं, मी त्याला विचारलं, म्हटलं अरे ती आली होती का इथे, त्या सिम्बाला बघितलं का, सिम्बा त्याच्या कुत्र्याचं नाव, बघितलं का, नाही म्हटलं मग काय केलं, जाणून घेऊयात काय आहे हे सगळं. हे सगळं मित्रांनो सरप्रायझिंग आहे. तुम्ही एका जागेवर बसा शांत आणि हे समजून घ्या, कारण हे खूपच अनबिलिव्हेबल स्टेजला जाणार आहे. हां, सो फॉर एक्झाम्पल सिम्बाची जी स्टोरी आहे, त्याला थोडा वेळ झालेला आहे, तर सिम्बानी जे सांगितलं ते मी त्याच्या फॅमिलीला सांगितलं, इतपतच झालं. ह्याच्यापेक्षा तुला सांगितलं? हां. कसं सांगितलं? जसं आपण आता बोलतोय तसं टेलिपॅथिकली मी सिम्बाशी कनेक्ट केलं आणि मग त्यांनी जे मला फोटो बघितलायस फक्त? हो, फोटो, त्याचं नाव, बस. आणि तू बोललीस त्याशी? हो. ही तुझी रुटीन प्रोसिजर आहे अशी? हो, रुटीन प्रोसिजर आहे. अरे समोरासमोर लोकांना कळत नाही आपण काय बोलतो ते. हां. आणि सिम्बाने जे मला सांगितलं की त्याच्या घरी त्याची फॅमिली मला वाटतं गावाला गेली होती त्याला न सांगता, आणि त्याच्याशिवाय त्याच्या बागेत त्याला कुठे जायचं होतं तिथे जायची त्याला परवानगी असताच नव्हती, किंवा त्याला किती वेळ, जितका वेळ त्याला मोकळीक पाहिजे होती तितका वेळ त्याला मिळायची नाही. अशा बऱ्याच काही गोष्टी त्यांनी शेअर केल्या माझ्याबरोबर आणि त्या मी त्याच्या कुटुंबाला सांगितल्या आणि त्यांना त्या पटल्या की सिम्बाचं हे आयुष्य जे असं चाललेलं आहे त्याच्यात हे बदल आपण केले तर खूप फरक पडू शकेल. तर त्यांनी सिम्बाचं बोलणं ऐकलं, माझं बोलणं असं मी कधीच म्हणणार नाही, त्यांनी सिम्बाचं बोलणं ऐकलं म्हणून ते चेंजेस झाले आणि म्हणून आज त्यांच्या घरी एक वेगळा सिम्बा त्यांना वाटतोय. सिम्बा तोच आहे, फक्त त्यांनी त्याच्या ज्या गरजा होत्या, त्याचे जे रिक्वायरमेंट्स होती त्या त्यांनी ऐकल्या आणि त्या त्यांनी इम्प्लिमेंट पण केले चेंजेस, म्हणून आज सिम्बा वेगळा त्यांना वाटतो. पण हे एक दुसऱ्यांना समजून घेण्याचा भाग आहे. आपण जेव्हा कुठल्याही प्राण्याला आपल्या घरात आणतो, तो कुत्रा असू दे, मांजर असू दे, गाय गुरं असू दे, जे कोण असेल ते, किंवा साध्या माशांचा एक टँक असू देत, त्या सगळ्यांना आपण जेव्हा घरी आणतो तेव्हा त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स असतात, त्यांचे जे नॅचरल नीड्स असतात, की कुत्रा असेल तर त्याला फिरायला पाहिजेच, मांजर असेल तर त्यालाही फिरणं गरजेचं आहे. नुसतं खाणं देऊन एका कोपऱ्यात बांधून ठेवलेलं कुत्रं इज नॉट अ ग्रेट आयडिया. आयडियली आपण त्याला बाकीचं सुद्धा मदत करायलाच पाहिजे, कारण आपण त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय नव्हे. तर ते आपण केलं तर सगळ्यांचेच आयुष्य सोपे होतात. सो फक्त आपण प्राणी आपला कसा आहे आणि तो काय बोलतोय ते ऐकलं तर सगळ्यांचीच आयुष्य सॉर्ट होतात. आता मला हे सांग की हे तू प्रशिक्षण घेतलंयस का तुला हे येतंय? तू जशी एकदा म्हणालीस की प्रत्येकाकडे ह्या गोष्टी असतात, अबिलिटीज असतात, कपॅसिटीज असतात. आम्हाला कधी नाही जाणवत आमच्यासारख्या लोकांना. तुला जाणवलं तर तुला बेसिकली ह्याची आवड होती का, म्हणजे प्राण्यांची आवड होती का? कारण काहीतरी आवडतं असायला हवी, म्हणजे मूळ त्याच्यात आहे की नुसतंच. काही लोकांना असंही होतं ग की प्राण्यांची आवड खूप आहे पण पुढेच काही कोणी जात नाही. आता तू नुसती आवड इतपत नाही थांबलीस, त्याच्या बरीच पुढे गेलीस. तर तो जरा प्रवास जाणून घ्यायचा की त्याच्याबद्दलची गोष्टी जरा मला सांग. तर ह्याची सुरुवात कुठे झाली हा प्रश्न असेल तर ते आयडेंटिफाय करणं थोडंसं अवघड जाईल मला, कारण मी अगदी लहान, मे बी 2-2.5 वर्षाची होते तेव्हापासूनच मला माझ्या वडिलांनी अगदी रस्त्यावरच्या कुत्र्यांपासून पेट्सपर्यंत सगळ्यांची ओळख करून दिली आहे. माझ्या अगदी अर्ली मेमरीजमध्ये एक राजा नावाचा आमच्या घराच्या कोपऱ्यावरती कुत्रा राहायचा. तुमच्या घरी कुत्रा होतं? तेव्हा नव्हतं, मी जरा टीनेज मध्ये गेल्यावरती आलो कुत्रा, आणि कोंबडा पण आला. पण तर असं होतं ते की तो राजा पहिला कुत्रा, आणि तो रस्त्यावरती राहायचा. बिचारायला आता पण आठवतं काहीतरी स्किन कंडिशन होती, आणि मग सो त्याच्याबरोबर रोज शाळेत आलं की राजाला जाऊन भेटायचं, मग लिलीला जाऊन भेटायचं, असं ते रुटीन सेट झालं होतं.
करता करता पुढे मग काय पाहिजे त्याला हे मला कळायचं. मग आज दूध घेऊन गेले, उद्या बिस्किट दिलं, अशा वेगवेगळ्या गोष्टी होत गेल्या. नंतर मग घरी कुत्रा आलं, मग घरी कुत्रा आल्यावरती तिच्याशी वेगळं इंटरॅक्शन. मग समोरच्यांना कुत्रा पाहिजे होतं तर ते लिटरमधनं सिलेक्ट करायला मला घेऊन गेले. मला का घेऊन गेले ऑब्व्हियसली काहीतरी असेलच, पण मी घेऊन मग तो पवन त्याचं नाव मस्त त्यांच्याकडे स्टेट फॉर अ गुड 14 years किंवा मे बी इवन मोर. सो अशा गोष्टी होत गेल्या. आता तू त्या सिम्बाबद्दल सांगितलंस आणि सोल्युशन सुद्धा दिल्यानंतर घरात जो आनंद आहे तो मी पण पाहिला, बरोबर. आता मला सांग, हे सगळं करण्यापाठीमागे तू काहीतरी प्रशिक्षण घेतलेलं असेल, कारण हे कुठेतरी काहीतरी याचं प्रशिक्षण घेतल्याशिवाय या गोष्टी येतील याच्यावर माझा विश्वास नाही. नो डाऊट इनबिल्ट पण देवाने काहीतरी दिलेलं असणार. जसं तू म्हणालीस की सगळ्याच गोष्टी शिकून नाही आहेत, काही देव आपल्याला ॲडिशनल पाठवतो देऊन. पण याचं प्रशिक्षण तू घेतलेस का? हो, प्रशिक्षण मी घेतलेलं आहे. भारतातली पहिली व्यक्ती जी ॲनिमल कम्युनिकेशन, टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन शिकवते ती म्हणजे मंजिरी लाटे. ती माझी टीचर आहे, अजूनही आहे आणि कायमच राहील. तर तिच्याकडनं मी वर्कशॉप केलेला आहे. पुण्यात असतात त्या. सध्याची वर्कशॉप्स ऑनलाईन असतात त्यांच्याकडनं शिकलेली आहे. आणि अपार्ट फ्रॉम मंजिरी मी बाकीचे आउटसाईड इंडिया पण थोडे क्लासेस टीचर्सकडनं केलेले आहेत. आणि आता मी माझी वर्कशॉप्स पण शिकवते. अच्छा, तू तुझे पण वर्कशॉप्स आता चालू आहेत. ओके ओके ओके. आता ह्या ॲनिमल कम्युनिकेटर याच्याबरोबर तू बऱ्याच गोष्टी करतेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुझ्याकडे काही एखादी केस आली, फॉर एक्झाम्पल माझ्या मित्रापैकी किंवा आमच्यापैकी कोणी तुला कॉन्टॅक्ट केला, तर ती प्रोसेस काय असते, कशा पद्धतीने असते? तू सिम्बाबद्दल जसं सांगितलंस तशी एक प्रोसेस आपल्याला माहिती करून द्यावी सगळ्यांना. म्हणून मी म्हटलं की अडचणी आल्या कुत्र्याच्या दृष्टीने किंवा मांजराच्या दृष्टीने, काही तुला समस्या कोणाला विचारायच्या असतील तर तू हाऊ यू हँडल ऑल दीज थिंग्स. ओके, ह्याच्यात सगळ्यात म्हणजे सगळ्यात जगाच्याहून जास्त इम्पॉर्टंट आहे ह्याच्यात म्हणजे वेळ. तर जितका वेळ आणि जितकी ओपन फॅमिली असेल, ह्युमन्स असेल ते प्राण्याचे, तितकं ते कम्युनिकेशन, कॉन्व्हर्सेशन, गप्पा तितक्या सोप्या होतात त्या. एकदा कॉन्टॅक्ट झाला माझ्याशी की मग मला जसे डिटेल्स पाहिजे असतात इट डिफर्स, केस टू केस वेगळं मी रिक्वायरमेंट पोस्ट करू शकते. पण बेसिकली एकच असतं, मला नाव लागतं आणि फोटो लागतो. ह्याच्यावरनं आपण उरलेलं सगळं कम्युनिकेशन करतो. नाव आणि फोटो, दॅट इज इनफ. येस, दॅट इज इनफ. काहीही झालं तरी नाव आणि फोटो लागतो. मग ते मेडिकल इश्यू असू देत, ते प्राणी जागेवर नसू देत, किंवा घरातलं काही बिहेवियरमध्ये चेंजेस असू देत, जे असेल ते, गप्पा असतील साध्या, जे असेल ते, त्याच्यासाठी फोटो आणि नाव एवढंच लागतं आणि वेळ. पण मला एक सांग, आता हे ॲनिमल्स तुझ्याशी कम्युनिकेट करताना ते सगळं सांगतात, घरातलं काय आहे किंवा बाकीच्या घरातल्या बिहेवियरल पॅटर्न्स काय आहेत? कारण ते नाराज त्यांच्या वैयक्तिक गोष्टींनी तर होत असतील, पण मला वाटतं आजूबाजूच्या गोष्टींचा पण परिणाम त्यांच्यावर होतो. 100% होतो. म्हणजे आपल्यासारखंच आहे सगळं. हो हो हो, अगदी. ते आपल्यासारखे गप्पाही मारतात, ते आपल्यासारखा ॲडवाईसही देतात. आणि मला तर वाटतं की आपल्यापेक्षा खूप चांगला ॲडवाईस प्राण्यांकडनं मिळतो. कारण की ते एकदम सेल्फलेस म्हणतो ना आपण तसं, आणि इम्पार्शल, न्यूट्रल, ॲब्सोल्युटली न्यूट्रल. सो त्याच्यामुळे जे ते आपल्याला सजेस्ट करतात ते खूप इझिली डुएबल असतं, जर का आपण आपल्याला अलाव केलं तर. असं म्हणजे हे कळलं पाहिजे ना पहिली गोष्ट. मग त्यासाठी तुमच्यासारखे लोक लागतात जे एक्सपर्ट आहे त्यातले. पण काय मला इंटरेस्ट या गोष्टीत का आहे की आता आमच्याकडे असलेला कुत्रा आमचा ऐकतो किंवा तो खूप ओबिडियंट आहे आणि त्याला खूप छान कळतं, किंवा तो कोणीतरी आले की पटकन जवळ जातो, काही जण आले की तो भुंकायला लागतो. तर हे त्यांना कळत असल्याशिवाय ते असं करणार नाही इतपत मला समजतं. पण असं घरातल्या गोष्टींमध्ये, घरातल्या चर्चेमध्ये सुद्धा तो ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होतो. हे तुला काही अनुभवांवरनं पण नक्की लक्षात आलं असेल की
किंवा त्या लोकांनाही पटलं असेल की अरे हे त्या म्हणतात ते बरोबर आहे, कदाचित ते शॉकिंग पण असू शकेल त्या व्यक्तींना. सो आता लेटेस्ट केस सांगते मी. US मधले एक क्लायंट आहेत, त्यांचं डॉगीशी मी बोलत होते. तर त्यांनी बोलता बोलता मला सांगितलं, आमचं गप्पा संपल्या होत्या आणि एंड ऑफ द कॉन्व्हर्सेशनला त्या डॉगीने मला सांगितलं की अगं मला ना तो एक पांढरा डॉगी आहे, केसवाला खूप आणि छोटा आहे, मला त्याच्याकडे जाऊन खूप दिवस झालेत, तर मला आता तिकडे जायचं आहे. तर मी त्याच्या. तू कुठल्या भाषेत बोलतेस त्या लोकांशी? कधी मराठी, कधी इंग्लिश, कधी हिंदी, जसं शब्द येतील तसं. ते त्यांना कळतं? कळतं. आणि ते त्यांच्या पद्धतीत उत्तर दिलेलं तुला कळतं. आणि ही अबिलिटी आपल्या सगळ्यांकडेच आहे. अवघड वाटलं तरी हे सत्य आहे की ही अबिलिटी आपल्या सगळ्यांकडेच आहे. बघू आता काय होतं. हा मग तर काय तर त्यांनी मला सांगितलं एंड ऑफ द कॉलला की मला त्या कुत्र्याकडे परत जायचं आहे, आम्ही गेलो नाही होत, खूप खूप दिवस झाले. सो मी त्याच्या ह्युमनला सांगितलं की ही वॉन्ट्स टू गो टू मीट दिस डॉग, सो where is he and who is this dog? She's like, that one, that Joey. I said, yeah, okay, so when are you going? तर ती म्हटली खूप दिवसात गेलो नाहीये आणि हो आम्ही जाऊ तिकडे. तर मग तिने मला विचारलं की ह्याला जोईबद्दल वाटतं काय नेमकं. तर ह्यांनी सांगितलं की मी तिकडे जातो आणि त्याला त्रास देतो आणि परत येतो, माझं तेवढंच काम आहे. सो मी तिला सांगितलं की तो म्हणतो की तो तिकडे जातो, त्याला त्रास देतो आणि परत येतो. ती म्हणली एक्झॅक्टली असंच होतं, तो तिकडे जातो, त्याला खूप त्रास देतो आणि आम्ही परत येतो. लोक हो हलू नका. बऱ्याच गोष्टी अशा एक एक कळणार आहे. अनबिलिव्हेबल या कॅटेगरीत. आपण त्रास देतो म्हणजे काय वाटेल की खोड्या काढेल, तर एक्झॅक्टली हा तिथे जाऊन खोड्या काढतो आणि येतो, बाकी काही नाही करत. हा डॉगी तिकडे जाऊन त्याच्या खोड्या काढतो आणि खूप दिवस झालेलं नव्हतं म्हणून तो नाराज होतो की मी गेलो नाहीये तिकडे, तू पण गेली नाहीयेस. आणि तर त्या घरी जो डॉगी होता ती या बाईंची बहीण, आणि त्या बहिणी पण एकमेकींची अशाच चिडून भांडणं त्यांची पण अशी. ओके. आणि नंतर मी त्या बहिणीच्या डॉगीशी पण बोलले, तर त्यांनी मला सांगितलं की या दोघी एकमेकींशी खूप भांडतात. आणि दिस वॉज सो मच फन, कारण की जसं त्यांनी ते एक्सपिरियन्सेस शेअर केले, जसं त्यांनी मला गोष्टी सांगितल्या, त्या बहिणीला सांगताना आम्ही दोघी खूप पोट धरून हसलो की कसं कळतं. अगं पण मला एक सांग की बरीच गुपितं पण तुला कळत असतील, बरेच सिक्रेट्स कळत असतील घरातली, आणि हे तू त्या ओनर्सला जेव्हा सांगतेस तेव्हा त्यांच्या काय रिएक्शन्स असतील? म्हणजे काही आता हे ठीक आहे, हे काय म्हणतात फन एलिमेंट असलेली एखादा एक्सपिरियन्स होता, पण असे काही एक्सपिरियन्सेस असतील की जे त्यांनाही शॉकिंग वाटतील, असे असंख्य असतील, ते काही सांगू शकशील का? की असे आहेत एक्सपिरियन्सेस. कारण फॅमिली रिलेशन्स म्हणजे म्युच्युअल रिलेशन्स आपण म्हणूयात, ती सुद्धा अफेक्ट करत असणार या प्राण्यांवर. सो एक कुठली सांगू? हा तू नाव नाही सांगितलंस तरी नाव तर मी प्राण्यांची नाही सांगणार, कुत्रा मांजर आहे तेही नाही सांगणार, आणि ओनर्सची पण नाही सांगणार. पण इफ यू वॉन्ट टू व्हॅलिडेट मी नंबर्स इझिली शेअर करू शकेन. नाही ते काहीच करायची नाही, ऑलरेडी सिम्बा इज इनफ फॉर मी. तर एक बाई आहेत, त्यांचं ऑलमोस्ट लाईक अ सिंगल पेरेंटच म्हणता येईल अशा आहेत त्या. तर हा त्यांचा जो पेट आहे तो पेट मला सांगत होता की त्यांचा मुलगा चांगल्या कंपनीमध्ये नाही आहे, तर त्याचे जे फ्रेंड सर्कल आहे ते त्यांनी बदललं तर खूप चांगलं होईल, आणि अशा त्याच्याशी रिलेटेड बऱ्याच काही गोष्टी असं त्याने तुला सांगितलं. आणि मग मी जेव्हा ते त्या बाईंना सांगितलं तेव्हा त्या म्हणल्या की हो मला हे सगळं माहीत आहे, पण ह्याचं मी करू काय पुढे? तर मग त्या कुत्र्यानी त्याच्याबद्दल पण 2-4 गोष्टी सांगितल्या की तू काय करू शकतेस. अच्छा, हा ऍडवाइस कुत्र्याने दिला? हो. हा, हे अवघड होणार आहे जरा मला, मी बरं झालं खुर्चीत बसले. हो, पण आता असं आहे की ॲडवाइस आला की आपण कितपत ऐकतो. तर प्राण्यांकडनं ॲडवाइस आलेला आपण ऐकण्याचे चान्सेस जास्त आहेत. ह्युमन्सकडनं ॲडवाइस आलेला आपण तरी ऐकतो इतपतच राहतं बऱ्याच वेळेला. पण जेव्हा आपला प्राणी असतो, आपल्या घरातला सदस्य असतो, तो आपल्याबरोबर 24 तास असतो आणि तो आपल्यासाठी चांगलंच
विचार करतो हे आपल्याला माहीत असतं, तेव्हा तिकडनं आलेला ॲडवाईस आपण ऐकण्याचे चान्सेस थोडे जास्त असतात असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे तो सेल्फलेसनेस जो अपेक्षित आहे सगळ्यांमध्ये तो प्राण्यांमध्ये जास्त असतो. तर सांगितलं मी त्या बाईंना ते, आणि त्यांनी ऐकणं तर शक्य नव्हतं, हे कुत्र्यालाही दिसत होतं, पण त्यांनी थोडे चेंजेस केले आहेत, त्यांनी थोडे रिझल्ट दिसले आहेत असं मला वाटतंय. अच्छा, म्हणजे हे दॅट प्रूव्ड सक्सेसफुल. I don't want to call it a success because this is just a communication. A communicationचा result is not judged by success. तुम्ही ऐकताय, तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम्स काय आहेत किंवा तुम्हाला तुमच्या चांगल्या गोष्टी काय आहेत, नुसतं प्रॉब्लेमशी रिलेटेड नसतं कम्युनिकेशन. टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन नुसतं प्रॉब्लेमशी रिलेटेड नसतं, नुसत्या गप्पांशी सुद्धा रिलेटेड असतं. कारण प्राणी आपल्याला चांगल्याही गोष्टी बोलूनच दाखवतात आणि तितकंच जे रेक्टिफाय करायला पाहिजे तेही सांगतात. सो रिमेंबर की इट इज अ पॉझिटिव्ह थिंग ऑलवेज, नेगेटिव्ह असं नसतं. तुझ्याकडे अशा काही केसेस आल्या असतील ना ग की कुत्रं हरवलंय आमचं, किंवा ते सापडत नाहीये खूप दिवस झाले, तर मग त्या केसमध्ये हाऊ पीपल गेट द रिझल्ट? ओके, जे सगळे म्हणतात हरवलंय हरवलंय हरवलंय, ते खरंच हरवलंय का नाही इथपासून प्रश्न असतो. हल्ली किडनॅपिंग पण असतं, आपापलेही कुत्रे मांजर जे काय आहे ते घर सोडून जाऊ शकतात, अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर ह्याच्यात एक प्रॉब्लेम कुठल्याही कम्युनिकेटरचा, नुसता माझा नाही बाकीच्यांचा सुद्धा असा आहे की लोक येतात आणि म्हणतात की शोधून द्या. आता शोधून द्या म्हणायला सोपं आहे, पण करायला प्राणी असे थांबलेले नसतात की तू 1050 सदाशिवपेठमध्ये आहे, तिथे मी फ्लॅट नंबर 4मध्ये असेल, असं दरवेळेला होऊ शकत नाही. आणि सगळ्यांची जर्नी वेगळी असते. आपण जे पृथ्वीवरती येतो ती आपली जर्नी ॲज यू कॅन अंडरस्टँड ते सगळ्यांचंच वेगवेगळं असतं. तर वाईल हे इन द बिगर स्कीम ऑफ थिंग्स या गोष्टी कन्सिडर करायला लागतात. समोरचा जो माणूस आहे त्याला एकच उद्देश असतो की तुम्ही माझा प्राणी शोधून द्या, आणि सगळ्यांना वाटतं की आपण असो म्हणजे बिझी असो, बरे असू नसू तरी सुद्धा नाही, तुम्ही एवढं कराच, तुम्ही एवढं कराच. तर अशा केसेस जेव्हा पुढे येतात तेव्हा मला आणि बाकीच्या कम्युनिकेटर्सला ही चॅलेंज एकच असतो की जिथे आम्ही वेळ देऊ शकत नाही तिथे केस हातात घेणं इज नॉट फेअर. म्हणजे प्राण्यालाही बरोबर नाही ते आणि ह्युमन्सलाही नाही. एनिवे, हा प्रोफेशनल चॅलेंज झाला. एक खूप इंटरेस्टिंग केस सांगते. एक मुंबईचा डॉगी होता, तो पालघरला त्याच्या फार्म हाऊसवरती त्याच्या ह्युमननी नेला होता आणि तिथे थोडे दिवस राहणार होता. आता त्याची बॅक स्टोरी मी सांगत नाही, पण इन अ जिस्ट हे होतं. आणि तिकडनं तो रोज सकाळी फिरायला जायचा आणि यायचा. तर तसा तो त्या दिवशी सकाळी गेला आणि तो आला नाही. मग मला त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि तेव्हा मी ती केस घेतली आणि त्याच्याशी मी बोलत होते. त्याचं नाव शेरा. तर शेरा मला दाखवत होता की तो असा इकडे गेलाय तिकडे गेलाय आणि सगळा ना व्ह्यू एरियल होता. आता मला पालघरची टोपोग्राफी अजून माहीत नाही आणि एरियल व्ह्यू, मी म्हणलं हा टेकडीवरती कुठे जाईल, तिकडे पालघरमध्ये काय टेकडी आहे का, काय माउंटेन आहे का, काय आहे नेमकं. म्हणून मी आणखीन विचारते. मग वरनं काय दिसतंय ते डिस्क्रिप्शन दिलं. मग मी त्या ह्युमनला सांगितलं की मी हे जे तुम्हाला सांगती आहे ते सगळं मला वरनं दिसतंय. तर तो म्हणला आमच्या घरापासून थोडंच दूर एक आहे, टेकडी नाही, टेकडीहून थोडं मोठा, म्हणजे गड नाही म्हणता येणार पण मोठा आहे, तर मी तिकडे जाऊन बघतो. म्हणून डोंगर सॉर्ट. तर डोंगरावरती मी जाऊन बघतो. म्हणलं ओके बघा. आणि जसा तो डोंगर चढायला लागला तिथे एक वाडी होती, तिथे त्या लोकांनी सांगितलं की हो आम्ही या कुत्र्याला पाहिलंय. करत करत तो वरती चढला माणूस, 3 तास 4 तास रखरखीत उन्हात वगैरे चढला तो आणि वरपर्यंत कुठेही दिसला नाही. तसाच तो खालती आला आणि मला फोन केला की मॅडम मी वरती गेलो पण मला दिसला नाही तो आणि आता मी घरी चाललोय. म्हटलं तुम्ही थांबा तो येईल. कारण शेरा मला म्हणत होता की मला घरी तर यायचंच आहे आणि जेव्हा प्राणी सांगतो त्याला यायचं आहे तेव्हा काही ना काही त्याच्यातनं घडून येण्याचे चान्सेस असतात की तो घरी येईलच. असं करून ते घरी आले आणि मजबी संध्याकाळी 6:30-7 वगैरे, 10:30पर्यंत शेरा घरी आला होता. तर जेव्हा ते खालती उतरत होते तेव्हा त्यांनी सगळीकडे शेराचा फोटो पण दाखवला होता. ते खालती येताना सुद्धा त्यांना लोक भेटली जे म्हणली हो आत्ताच इथनं वरती गेला, आणि वरती जाताना तसेच खालती येताना हो आत्ताच त्याला आम्ही पाहिलं, इकडून तो गेलाय. तर हे त्यांना थोडासा दिलासा मिळाला की तो आहे आणि इथे कोणीतरी बघितलंय. पण मग ते खालती येऊन आता पुढे काय करायचं हा जो प्रश्न पुढे येतो तो इट्स व्हेरी स्ट्रेसफुल फॉर द ह्युमन्स की
त्या तर म्हणल्या की तिकडे आहे आणि ते लोक पण म्हणतायत आहे, पण आम्हाला का नाही दिसला, आमच्या हाकेला उत्तर का नाही दिलं. हे ह्युमन पॉइंट ऑफ व्ह्यूनी खूप व्हॅलिड क्वेश्चन्स आहेत. पण ह्याच्यात बऱ्याच वेळ जायला लागतो, काळ जायला लागतो काही गोष्टी व्हायला. तशातली ही एक. आणि विदिन कपल ऑफ आवर्स तो आलाच होता घरी. तर शेरा त्यांच्याबरोबर आला परत आणि भेटला त्यांना. आणि आल्यावरती असं पाणी प्यायला की जसं काही इतके दिवस प्यायलाच नाही पाणी. आणि मग शांत बसला. दुसऱ्या दिवशी त्याला घेऊन ते घरी आले मुंबईला. आता मस्त आहे. तर हा एरियल व्ह्यू मला दिसला, मी तो सांगितला. पण त्या ह्युमनला लगेच कळलं की ते डोंगरापाशी आपण जाऊन बघायला पाहिजे. तोपर्यंत त्यांनी बरीच गावं फिरून झालं होतं. हा, म्हणजे तू सांगेपर्यंत त्याची मुव्हमेंट तर चालूच राहणार आहे. अरे बापरे. म्हणजे आता तू मला एक सांग की आता तो जे सांगतोय ते तुझ्याशी बोलतोय तो, तर तू एखादी त्याला काही सजेशन्स करतेस का, किंवा त्याला सांगतेस का की तू असं असं कर किंवा तसं तसं कर? कारण आतापर्यंत ते जे तुझ्या चर्चेतनं असं आलंय की त्याला काय हवंय एवढंच तो सांगतोय. पण तू त्याला सजेस्ट करतेस का एखाद्या वेळेला की अरे तसं नको करू, तू जा, ते नाराज आहेत किंवा काय? म्हणजे मी असं ओनर्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी विचारात घेतो की तू त्यांची बाजू घेऊन काही त्यांच्याशी बोलतेस. ॲज अ रूल मी कुठल्याही प्राण्याला कन्व्हिन्स करायला किंवा तू परत येच, ते थांबले आहेत तर तू येच वगैरे असं मी काही करायला जात नाही. किंवा ओनर्सची बाजू मी त्याच्यापुढे मांडू शकते, पण शेवटी डिसिजन हे तिथेच जे वरून ठरून येतं तसंच होतं. अच्छा, म्हणजे डिसिजन मेकर इज तोच, तो प्राणी आणि तो जो प्राणी आहे जे लिखित आहे तसंच. पण मी सांगू शकते की तुझ्या मालकाला हे वाटतंय किंवा तुझ्या फॅमिलीला हे वाटतंय की तू परत यावंस, तर काय चान्सेस आहे, तू आज येऊ शकशील का, येणार आहेस का, किंवा तुला 10 दिवसांनी यायचं आहे का, किंवा जे काय आहे ते. तसं मी त्यांना काय सांगू, तो जे मला सांगेल ते मी फॅमिलीला सांगणार. ह्याच्या व्यतिरिक्त मी काही सांगू नाही शकत की तू येच परत, नाहीतर हे होईल आणि ते होईल, असं काही. नन ऑफ दिस मॅटर्स. काही फरक नाही पडत. त्याच्यावर काही परिणाम नाही होत जरी सांगितलं तरी. त्याला जे वाटेल ते तसंच असतं ते. कारण की तो ही इज हिज ओन पर्सन, शी इज हर ओन पर्सन, जे कोण असेल ते. आणि परत येणं उचित असेल तर तो येणारच. आता मला एक विचारायचं कुतूहल म्हणून की आता हे सगळं जरी असलं तरी तू प्रत्येक प्राण्याच्या बाबतीत डिस्क्रिमिनेट करू शकतेस का? म्हणजे कुत्र्याच्या बाबतीत असं झालं, मांजरीचं कसं असतं, किंवा अजून इतर प्राण्यांचं कसं असतं? तू कोणाकोणाशी कम्युनिकेट करते म्हणजे बेसिकली का सगळ्याच? कोणी म्हणजे फुलपाखरापासनं माझ्या घरी मुंग्या ज्या आल्या होत्या त्यांच्यापर्यंत, लोक, हो, हत्ती, मुंग्या, जे असेल ते. असं काही नाही. हत्ती पण, मुंग्यांपासून हत्तीपर्यंत तू सगळ्यांशी कम्युनिकेट करते? हो हो. म्हणजे तुला त्यांचं काय चाललंय किंवा त्यांच्याशी जाऊन बोलायचंय तर ते बोलतात तुझ्याशी? हो, आपण सगळे बोलू शकतो. परत एकदा नाही, आपण जाऊ द्या. मग याच्यावर विश्वास का नाही बसणार? कारण तुझ्यावर विश्वास आहे, पण तू जे सांगतेस ना ते इतकं अनबिलिव्हेबल आहे की मुंग्यांशी बोलणं किंवा फुलपाखराशी बोलणं हे असं हे मला तर म्हणजे हा विचारही नाही आहे. मग आता झाडांशी पण बोलावं. मला असं पाडगावकरांच्या 4 ओळी आठवतात. पाडगावकर नेहमी सांगतात की जेव्हा आपण खूप निराश असतो, नाराज असतो, जेव्हा समोर काही दिसत नसतं, तेव्हा शांत राहावं आणि सुकलेल्या झाडांना पाणी द्यावं. मस्त. पाडगावकरांसारखं कवी इतकं सुंदर. खरं ते जुळवण्यासाठी, यमक जुळवण्यासाठी लिहित नाहीत. कदाचित त्यांना ते पण जाणवत असेल. जसं आता तू म्हणालीस की मी यांच्याशी बोलते, तशी तू वनस्पतींशी पण बोलतेस. हो, बोलते ना. वनस्पतींची बोलते म्हणजे मी माझ्याकडे जी झाडं आहेत त्या सगळ्यांची गप्पा मारलेल्या असतात माझ्या, पाणी घालताना, किंवा जनरली मला वाटलं की अरे त्याला ठीक नाही बोलतात तुझ्याशी असे? हो. काय हवंय, काय नकोय, बरं चाललंय? हो, जनरली कसं काय, ठीक आहे ना, असं तर एक होतं. आजकाल असंही कोणी म्हणत नाही कसं चाललंय, कोणीच विचारत नाही. ही झाडही विचारतात. बापरे. आत्ता जेव्हा तू आली होतीस तेव्हा तू आपल्या घराच्या बाजूने फेरफटका मारलास आणि काही झाडांबद्दल काही सांगितलंस, नारळाच्या झाडाबद्दल सांगितलंस,
आंब्याचं मोठं जे झाड आहे ते तू हात लावलास, त्याच्याशी बोललीस आणि त्याने काही गोष्टी तुझ्याशी शेअर केल्या. त्या पटकन तू सांगितलंस मला की मला आणि गौरीला, आम्ही दोघं येत होतो का, की तिथे कोणी येत नाहीये किंवा त्याच्याशी कोणी बोलत नाहीये. तर हे अननोईंगली झालेलं आहे, पण असं करायला पाहिजे हे कळल्यानंतर अवेअरनेस जो येतो ना तो खूप छान आहे. की अरे खरंच हे सगळं आपलंच आहे, आपण त्या झाडाला आलेली फळं घेतोय. हा, आंबे अगदी मोसमाला आल्यानंतर अगदी आनंदाने जेवढं शक्य आहे तेवढं घेतोय आणि इतरांनी देतोय. पण जो देतोय त्याची काळजी घेतोय का किंवा त्याच्याशी बोलतोय का असा कधी विचारच नाही आला. सो मी आज या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतो, आता हे ऐकल्यावर गौरी पण आश्चर्यचकित होणार आहे, मी खरंच आता तेवढ्यासाठी वेळ देणार आणि घरातल्या आजूबाजूच्या आपल्या ज्या झाडं आहेत, वनस्पती आहेत, जे मला शक्य आहे त्या पद्धतीत मी बोलणार, हे मी तुला वचन देतो. मस्त. आणि काय म्हणजे पॉडकास्टचा हा एक मोठा फायदा मला झाला की मला ह्या लोकांना ह्या गोष्टींना पण जपणं किती गरजेचं आहे हे कळलं. हे आता ह्या वनस्पती, काही वनस्पतींना फुलं येत नाहीत जसं आता मी म्हणतो, तर ते काय म्हणजे त्याची काय कारणं असू शकतात का? कारणं विविध असू शकतात. ऑब्व्हियसली एक खत, ऊन, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच आहे. कधी कधी झाडांना जागा सुद्धा बदलून पाहिजे असते. अरे बापरे. आणि तुम्ही एकदा एक्सपिरियन्स करून बघा, बागफ्ला रेमेडीजनी सुद्धा झाडांना फरक पडतो. म्हणजे पुष्प औषधी. ओके. मग त्यांनी फरक पडतो त्यांना, फ्लॉवरिंग मध्ये किंवा जे त्यांना गरजेचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा फरक पडतो. हा, कारण काही झाडांना फुलं येतात, काही झाडांना फुलं येत नाहीत. काही जणांच्याकडे आता हे नॅचरल जे काय म्हणतात नॅचरल रिक्वायरमेंट्स आहेत त्या तर आहेतच, की ऊन पाहिजे, प्रकाश पाहिजे, एरीनेस पाहिजे, हे सगळं ठीक आहे. पण सगळं मिळून सुद्धा काही झाडं नाराज असतात. आता मलाही आता ती भाषा यायला लागली बोलायला, नाराज असतात वगैरे. तर मला वाटतं ही झाडं कम्युनिकेटरशीच क्लिअर कट बोलू शकतात, नॉर्मल माणसाशी बोलू शकत नाहीत, असं असतं का? सो चांगला माळी जो आहे किंवा आपण जे आपली बाग रोज पाणी घालतो, थोडं खणतो, झाडांना हात लावतो की तुला आता कीड लागली ती मी काढतेय किंवा तुला दुसरं काय पाहिजे का, जसं आपण संपर्कात येतो तसं आपलं कम्युनिकेशन, कॉन्व्हर्सेशन जसं वाढतं ना तसं गोष्टी कळत जातात. अशा पद्धतीचे तुला काही अनुभव तुला काही शेअर करता येतील का? की आता हे झालं, मगाशी आपण डॉग्स बद्दल बोललो, मांजर या प्राण्याबद्दल मला कुतूहल आहे बरं का. मला माफ करा, माझ्या सगळ्या मित्रांना काही जर बोलताना मी काही बोलणार असेल, पण मांजर या प्राण्याचं कसं असतं की ते एका जागेवर न थांबणारं असं कॅरेक्टर आहे की नाहीच, म्हणजे त्याला घरातही दूध द्या, ते घरातलं दूध पेईल, मग ते चोरायच्याकडेच तिचा फार कल असतो, मग पलीकडे जाणार, तिकडे जाणार. डॉग आणि कॅट मधला मला तो एक वर्करने दिसणारा एक फरक आहे की डॉग्स त्या मानाने खूप इमानी समजलं जातं आणि मांजर तशी इमानी हा शब्द वापरला जात नाही मांजरीला. तर ह्या दोन प्राण्यांच्या याच्याबद्दलचे काही फरक आहेत का? सो कुठलाही प्राणी घ्या तुम्ही, कुत्रं, मांजर, घोडा, गाय, बैल, काहीही घ्या, सगळे शेवटी जीवच असतात. सगळे, त्याच्यात फरक असा काहीच नाही करू शकत आपण. एक खूप इंटरेस्टिंग केस सांगते, आत्ताच झाली रिसेंटली. होमस्टे असतो ना, तिथे एक कोंबडा आहे, मस्त तो कलरफुल असतो, एकदम टिपिकल गावरान. त्याच्याशी मी गप्पा मारत होते की काय कसा आहेस तू वगैरे. तर त्याचा एकच प्रॉब्लेम होता की इथे आलेले सगळे लोक उशिरा उठायचं असतं त्यांना, आणि मी सकाळी आरवत गेलो की आतनं आवाज येतात, गपरे, चुपरे, किती लवकर उठवतोयस, अहो सकाळी उठत जा ना लवकर. सो अशा गोष्टी खूप होतात. त्याचं नाव गोविंद आहे, त्याचा फोटो दाखवेन मी नंतर. म्हणजे त्या कोंबड्याला विचारायला आपण सकाळी त्याने आरवावं असं एकीकडे म्हणलं जातं, आणि आता काळ असं, अरे गपरे, झोपू दे ना, सुट्टीला आलोय.
असं. तर त्याचं असं म्हणणं आहे की उठा ना लवकर, बाहेर या. पण काही काही कोंबडी असं आजकाल उशिरा हरवतात त्याचं. ते नाही माहित मला, कोण आहे ते. अरे 11ला आणि 12ला सुद्धा म्हणलं आता लोकांची सवय लागली का काय कुत्र्यांना ते उशिरा क्लॉक उठायची. कारवाले असतील. क्लॉक कारवाले असतील. वा वा वा. आता मला अजून एक असं विचारायचं की या सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉपर ट्रेनिंग देण्याच्या दृष्टीने आता तू सेमिनारबद्दल बोललीस, तर तू सेमिनारमध्ये ट्रेनिंग देताना काय स्वरूपाचं ट्रेनिंग असतं ते, किंवा त्याचा सेमिनार असतो म्हणजे काय असतं? मग हे शिकायचं असेल एखाद्याला तर त्याला बेसिक एलिजिबिलिटी काय? एक बेसिक एलिजिबिलिटी म्हणजे तुम्हाला इच्छा पाहिजे की मला हे करायचंय, आतून खूप इच्छा पाहिजे की मला हे करायचंय. आणि दुसरं एक स्वतःवरती विश्वास ठेवण्याची कपॅसिटी पाहिजे की मला येईल आणि किंवा मला येत आहे, काही चालेल यातलं. आणि मग तुमचा प्रवास सुरू होतो. जसं तुम्ही प्राण्यांशी बोलता तसे तुम्ही मुरत जाता त्याच्यात. आणि जितकं तुम्ही बोलाल, जितक्या गप्पा माराल, तितकं तुमचं ज्ञानात भर म्हणतो आपण तसं स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतो आणि यू डू बेटर अँड बेटर. मी रॅन्डम काही प्रश्न विचारणार, मला जे वाटतंय ते. आता बघ, रात्री कधी कधी आम्ही येताना उशिरा जेव्हा मी आलो किंवा अजून कोणी आलो, तर काही स्ट्रे डॉग्स, आपण त्याला भटकी कुत्री म्हणून, अशी विनाकारण मागे लागतात का? विनाकारण आम्ही काही केलेलं नसतं त्यांना आपण, आणि ते मागेच लागतात. आपण ड्राईव्ह करत असो किंवा चालत असो किंवा काय, तर काय म्हणजे त्यांच्या. आणि अजून एक ऑब्झर्वेशन माझं आहे की एका ठिकाणचा कुत्रा भुंकायला लागला की तो लांब कुठेतरी दुसरा असतो भलता. अरे त्याला काय केलंय मी, म्हणजे ह्यालाही काय केलेलं नाहीये, पण हा का भुंकतोय ते त्याला का कळतंय, आणि तोही भुंकायला लागतो. आणि मग साधारण त्यांची कम्युनिटी जागी होते, आणि ती सगळी कम्युनिटी एकत्र येऊन काहीतरी काय त्यांची चर्चा चालतात का काय कोणास ठाऊक. हे काय गणित आहे? सो सगळ्यांना बोलायची गरज तर असतेच ना. ही वेळ रात्री नाईट शिफ्ट. पण राहिली गोष्ट, कुत्रे जे मागे लागतात, टू व्हीलरच्या असेल किंवा फोर व्हीलरच्या, मला माहितीये की ह्यांनी लोकांना खूप भीती वाटते आणि पडायची सगळ्यात जास्त भीती सगळ्यांनाच असते. पण ह्याच्यात कारणं विविध आहेत की आता मी त्यांना स्ट्रे डॉग्स नाही म्हणत, हे अगदी चुकीचा शब्द आहे. स्ट्रे कारण की कोणाच्या तरी मालकीचा आणि तो रस्ता हरवलाय, म्हणजे ही इज गॉन अ स्ट्रे. ओके. पण हे स्ट्रीट डॉग्स म्हणतात कारण ते तिथेच राहतात आणि भटकेही नाही आहेत कारण ते त्याच जागेवर राहतात. ती जागा सोडून ते दुसरीकडे कुठे भटकायला गेले असंही होत नाही. जनरली तो ज्या एरियामध्ये असतो कुत्रा तिथेच तो राहतो. तर हे मागे का लागतात ह्याला बरीच कारणं आहेत. एक दोन मी सांगू शकते की रस्त्यावरती जेव्हा ते असतात तेव्हा एक पर्टिक्युलर टू व्हीलर येते आणि त्यांना उगीच जोरात हॉर्न वाजवून निघून जाते. तर त्या टू व्हीलरचा जो आवाज आहे, फॉर एक्झाम्पल इफ इट इज अ कॉमनली अवेलेबल जनरली अवेलेबल व्हेकल, तर मग त्या आवाजाच्या सगळ्या व्हेकलच्या मागे कुत्रे ऑटोमॅटिकली जायला लागतात. किंवा ट्रक आला तर त्याचा कचकच कचकच आवाज येतो, बस आली तर त्याचा वेगळा आवाज येतो. ह्या आवाजांनी सुद्धा त्रास होऊ शकतो कुत्र्यांना. आता हे जे तू बोललीस ना आता आवाजाच्या त्रासाबद्दल, मला एक असा अनुभव आला होता. आपल्याकडे जी ईव्ही आहे, ती ईव्ही मला या मागच्या लेन मधल्या पार्टमधनं जाताना, ती तिथनं जातानाच ती दोन कुत्री किंवा एक कुत्रा असा येतो आणि तो भुंकायला लागतो किंवा असं. तर मी विचार केला, म्हणजे ईव्ही जातानाच होतंय, मी ज्युपिटर नेली तिकडनं तर होत नाहीये. हा पण सुद्धा फरक ऑफकोर्स, कारण की त्यांचं ऐकणं खूप तेज असतंच. सो जेव्हा फॉर एक्झाम्पल त्या दुसऱ्या व्हेकलवरती बसलेल्या कोणी त्यांच्या इथे ऍक्सिडेंट झाला असेल आणि चुकून तो माणूस त्यांच्यावरती पडला असेल किंवा ते व्हेकल जाता जाता बोलत असतात मुलं, त्यांचं लक्ष नसतं, तर असे विविध आवाज जे असतात ते त्यांनी त्रास तर होऊ शकतोच. पण बेसिकली एक्सपिरियन्सेस जे असतात त्यांचे ते सुद्धा त्यांना शिकवतातच की कसं वागावं. फॉर एक्झाम्पल आता कुत्रे पकडण्याची जी गाडी येते, स्टरलायझेशनला जी गाडी येते, ती गाडी आली आहे हे इकडनं तिकडे डॉग नेटवर्क सांगत जातं की इकडून गाडी गेली आहे, पुढच्यांना कळतं की तिकडे गाडी येते आता, तर पकडलं जायचंय का नाही, इथपासनं पळून जायचंय का नाही, सगळे डिसिजन्स ऑलरेडी झालेले असतात आणि त्यानुसार ऍक्टिव्हिटीज होतातच. म्हणजे एरिया वाईज त्यांचं म्हणजे असं ठरलेलं आहे का काय? म्हणजे मला खूपदा हा प्रश्न पडतो की हे जसे वेगवेगळे प्रांत आणि प्रभाग पडलेत ना, तसे ह्यांचा एक एरिया असतो, मग ह्या एरियात वेगळं कुत्रं आलं की ते भुंकतात,
वगैरे असंही दिसतं जनरल. ही जनरल ऑब्झर्वेशन्स आहेत आमच्यासारख्यांची, की त्यांना वेगळा कुठला तरी डॉग त्या परिसरात येऊ द्यायचा नसतो वगैरे. बरोबर. म्हणजे असंही असतं त्यांचं. आणि ते ऍक्च्युली खूप चांगलं आहे आपल्यासाठी, कारण की इथे जर का तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही 4 कुत्र्यांना खायला दिलं तर ते 4 कुत्रे 5व्या कुत्र्याला आत येऊ देणार नाही. सो तुमची संख्या कायम राहील आणि तुम्हाला जास्त कुत्र्यांचा त्रास जो लोक कंप्लेन करतात तोही होणार नाही, कारण तेच 4 कुत्रे आहेत, त्यांनाच सांभाळून घ्यायचं आहे. पण आता बघ, आपल्या शहराचा, आपल्या पुण्याचा जरी विचार केला तरी मध्यंतरी पेपरमध्ये सुद्धा त्याच्यावर खूप मोठी चर्चा झाली होती की ही जी भटकी कुत्री आहेत त्यांचं ते इतकी फोफावली आहेत, त्यांचा नंबर इतका मोठा आहे की त्याचा अनेक ठिकाणी उपद्रव होतोय. मग ते चावतायत, त्रास होतोय लोकांना. तर काय म्हणजे मग यांची संख्या मर्यादित ठेवली जात नाहीये का काय, नक्की ती समस्या कशी काय? ओके, सो ह्याच्यात बऱ्याच गोष्टी काम करतात की आपल्याकडे आता नशिबाने कॉर्पोरेशनने बऱ्याच ठिकाणच्या कचराकुंड्या काढलेल्या आहेत, पण तरी बऱ्याच ठिकाणी कचरा उघड्यावरती टाकलेला असतोच. तर तो उघडा कचरा आहे, तिथे नुसते कुत्रे खात नाहीत, तिथे आपल्याला माहिती की डुकरं सोडलेली असतात तीही खातात, मांजरे खातात, तिथे मोठ्या मोठ्या घुशी आणि उंदीरही असतात. तर हा एक प्रॉब्लेम आहे. जिथे कुत्र्यांना खाणं मिळतं तिकडे ते येणार आणि तिकडे ते वाढणार. नेचरने जसं आपल्याला केलेलं आहे तशा या गोष्टी होतच राहणार. पण आत्ता जी संख्या आहे ती कॉन्स्टंट किंवा ती कमी करणं किंवा त्यांचं रिप्रोडक्शन थांबवणं हे आपल्या हातात फुल्ली नाही आहे. जेवढं आहे ते स्टरलायझेशननी आपण ह्युमेन मेथड्स ज्याला आपण म्हणतो त्यांनी कंट्रोल करू शकतो. ह्याच्यासाठी पुण्यामध्ये कॅनाईन कंट्रोल अँड केअर नावाची संस्था आहे जी खूप सुंदर काम करते. आता 10 वर्ष झाली त्या संस्थेला. ते नीट कुत्रं त्या जागेवरनं पकडून नेतात आणि त्याच जागेवरती आणून सोडतात त्याचं ऑपरेशन झाल्यावरती. ॲज अ कम्युनिकेटर वेदर आय ॲडव्होकेट की हे स्टरलायझेशन सगळ्या कुत्र्यांचं व्हायलाच पाहिजे वगैरे असं मी बिलकुल म्हणत नाही आहे, कारण ते प्रत्येकाशी बोलून करण्याची गोष्ट आहे. असं ॲज अ कम्युनिकेटर तो माझा रोल आहे. पण जर का आपण संख्या पाहिली आणि जो होणारा सो कॉल्ड त्रास ह्युमन्सला, तर त्याच्याप्रमाणे आपण हे स्टरलायझेशन हा ओनली मार्ग आहे. आणि CCC सारख्या संस्था आणि जे व्हॉलंटिअर नेटवर्क आहे जे एक हे ठेवतं, लिटरली शीट्स असतात त्यांच्याकडे, कुत्र्याचं नाव कुठे राहतो, किती वर्षाचं आहे, इंजेक्शन्स दिलेली आहेत का नाही, त्याला आजार कुठले कधी झालेले आहेत, हे सगळं रेकॉर्ड असतं त्यांच्याकडे. आणि मग ते पिल्लं झाली की ती पकडणार, ती स्टरलाइज करून आणणार, आईला स्टरलाइज करून आणणार, ही सगळं जे कामं करतात. सो ते व्हॉलंटिअर नेटवर्क, कॅनाईन कंट्रोल अँड केअरशी नेटवर्क आणि जे प्रायव्हेट डॉक्टर्सकडनं जे हे स्टरलायझेशन करून घेतात, असं जे नेटवर्क आहे दॅट इज व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह आणि ते खूप चांगलं चालतं पुण्यात. तर त्याच्यातच आपण भर घातली तर हा पॉप्युलेशन एक्सप्लोजनचा जो सिच्युएशन आहे तिथे आता तोच प्रॉब्लेम आहे खरं, पॉप्युलेशन एक्सप्लोजनचा. असं आपण म्हणू शकत नाही, पण म्हणू शकतो कारण आपण नोटीस जास्त करतोय. आधी हे कुत्रे पुढे तेवढे यायचे नाही, ते आत असायचे, त्यांचं खाणं चालायचं जे असायचं ते, आणि नेचरने जसं केलंय तसे तेवढे जगायचे उरलेले नाही. पण आता आपल्याकडे फीडर्स आहेत जे मग ते जास्त लक्ष देतात, सगळ्यांना नीट ठेवतात आणि कुत्र्याचं पोट भरलं की जनरली तो अटॅक करणाऱ्यातला नसतो. ओके ओके ओके. जनरली ही कुत्र्यांना स्वच्छता आवडते का? स्वच्छता आवडते का म्हणजे मला असं म्हणायचं की आता माणसांना फार कमी लोकांना स्वच्छता आवडते. आपल्या पुण्याचा जर विचार केला किंवा आता मोठ्या या प्रगत शहरांचा, तथाकथित प्रगत शहरांचा विचार केला तर अस्वच्छता हा काही फक्त निरक्षर लोकांनी निर्माण केलेली समस्या नाही. आपले साक्षर लोकही रस्त्यावर काही टाकत असतात, अस्वच्छता निर्माण करत असतात. हे खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. एक रिसेंट केस सांगते. घरातल्या पसाऱ्यावरनं तर मी बोलायला लागले त्या मांजराशी आणि त्यांनी मला घरातला पसारा काय आहे तर त्यांनी काय सांगावं की माझ्या लिव्हिंग रूममध्ये, हॉलमध्ये माझ्या कपडे धुतलेले येऊन पडलेले असतात. 1 दिवस 2 दिवस कधी कधी जास्तही, आणि नंतर त्यांची घडी येऊन ते आत जातात. तर हा तुला पसारा वाटतो का नाही असं त्यांनी मला विचारलं. त्यांनी तुला विचारलं? हो, त्या मांजराने. आणि मग मी विचारलं त्याच्या ह्युमन्सला की हे असं आहे. ती म्हणली हो अगं मी तसंच ठेवते तो. मग थोड्या दिवसांनी म्हणजे होतो उशीर मला तसंच. मग त्यांनी दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट दाखवली. तो म्हणला की इथे ना माझ्या लहान मुलगा आहे त्यांच्या घरात, त्याला दगड गोळा करायला आवडतात. आणि त्यांनी जे मला पर्पल आणि व्हाईट शायनी स्टोन्स वगैरे असे दाखवले, क्रिस्टल्स का जे काय असेल ते, तर त्याचा त्या बाईंनी मला फोटो पाठवला आणि हो हेच तर मी पाहिलं.
सो पसारा एकीकडे, पण इंटरेस्टिंग गोष्ट काय तर तो दगड कलेक्ट करतोस. अशा दोन्ही गोष्टी व्हेरी व्हेरी स्वीटली आणि सिम्पली ते दाखवतात. पसारा आवडतो का त्यांना, तर म्हणजे तो सांगतोय की असं सगळं नुसतं ठेवलेलं असतं. म्हणजे कुत्रं काय किंवा मांजर काय हे पसारा करत नाही, आपला माणसंच करतात. नक्कीच. ते टीदिंग स्टेजमध्ये एक येतं की ते फाडतात फुटतात गोष्टी, किंवा आदळापट होते, पळतात इकडे तिकडे, तेव्हा ती गोष्ट वेगळी. पण असं ठरवून की आपण हे सगळं पसारा करून टाकूयात असं जनरली होत नाही. आता याच्यात सुद्धा जसं माणसांच्या बद्दल असतं की काही माणसं सबमिसिव्ह असतात, काही माणसं अटॅकिंग असतात, ॲग्रेशन असतं त्यांच्याकडे. तसं प्राण्यांमध्ये सुद्धा मला दिसतं, जे वरकरणी दिसतं ते असं की काही मांजर किंवा काही बोके असं मला जाणवतं. म्हणजे मी माझ्या मेवणीकडे गेलो किंवा अजून एक दोन मित्रांकडे गेलो की मला जाणवतं की अरे ते मवाळ आहे, एकदम छान वाटतं, काही नाही करते, आणि ते दुसरं असं रोखून बघत असतं. तर म्हणजे मी काही केलेलं नाही बाई तुला, असं तू माझ्याकडे का चिडून बघतेस. बरोबर. तर असं असतं म्हणजे सो आपल्याला कसं की सगळ्यांनीच येऊन हात लावायला पाहिजे अशी गरज नाहीये. ठराविक लोकांनीच जवळ यावं, ठराविक लोकांची सिमिलर आहे का ग? हो, तर त्यांनाही तसं असतंच ना की सगळ्या प्राण्यांना, फॉर एक्झाम्पल खूप लोकांना असं वाटतं की पिल्लू आहे म्हणजे मिठी मारावीच, मोठं असलं तरी कुशीत घ्यावंच. हे काही सगळ्या प्राण्यांना आवडतं असं अजिबात नाहीये. पण काही काही ठिकाणी मी असं बघतो की आता मला नाही माहिती, हे रिलेटिव्ह टर्म आहे, ज्याचा त्याचा आवडीचा प्रश्न आहे, की ते कुत्र्यांना बेडवरच झोपवतात, त्या दोघांच्या मध्ये असतं कुत्रं, किंवा त्याला एसीच पाहिजे असतो, किंवा त्याला ते कुठे फिरायला घेऊन जातात किंवा कुठल्या फंक्शनला घेऊन जातात तर ट्रॅडिशनल कपडेच घालतात. मला हे म्हणजे अजून काय डोक्यात म्हणजे हा काही टोटलच लागलेली नाही याची, किंवा असं गरजेचं असतं का? काही ही हाऊस असते त्या माणसाची. बऱ्याच वेळेला ही हाऊस असते की कपडे घालणं, एस्पेशली आपल्यासारख्या टेम्परेचर्समध्ये हाऊस असते लोकांची. कुत्र्यांना हे कितपत कन्व्हिनियंट आहे किंवा मांजरांना, हे त्यांना विचारल्यावरती उत्तरं मिळतातच. गॉगल्स बिगल्स घालतात ग, काय काय फोटो काढतात. फेसबुक नावाच्या त्या याच्यावर तर धुवाच आहे सगळा. हो, तर हे माणसांची हाऊस जास्त आहे असं मी प्राण्यांकडनं ऐकलंय, त्याच्यावरनं कळलेलं आहे. अच्छा, त्यांना आवडत नाही फारसं. नाही, म्हणजे कपडे वगैरे जिथे आवडतं की हो आज मला चालेल, किंवा थंडी आहे तर एखाद वेळेला थोडं वॉर्म राहिलं मी तर आवडेल, पण म्हणून मला 24 तास स्वेटर घालून ठेवा किंवा मला टी शर्ट्स घाला बाहेर जाताना, हे सगळ्या कुत्र्यांची किंवा माणसांची गरज नाही आहे. आणि आपण हे का करतो तर आपली हौस आहे की आपल्याला वाटतं की करावं असं. तुम्ही तुमच्या प्राण्यांना विचारा की तुला हे आवडतंय का, आणि मग करा, असं माझं ॲडवाइस. पण ते बोललेलं कळणार कसं? कळतं. अगं हे तुला कळतं मा, एखाद्याने विचारलं, आता आपल्याकडे ते कुत्रं नाहीये, पण ज्यांनी एखाद्याने विचारलं की बाबा आता त्याला थंडी वाजतेय किंवा त्याला आता काहीतरी वॉर्म हवंय, हे कळायला काहीच स्कोप नाहीये. मग त्याने तुलाच फोन करायला पाहिजे की अगं बाई ह्याला काय हवंय का आता उद्या. नाही की आता सिम्पल गोष्ट आहे की उकडतंय, मरणाचं उकडतंय, तर ऑब्व्हियसली त्याला कशाला तुम्ही उन्हात फिरवताय किंवा अंदाज घेऊनच. हो, किंवा एसी मध्ये. आता खूप घरांमध्ये एसीची सवय असते माणसांना पण, आणि कुत्रा आणला, मांजर आणलं, रात्री झोपताना तुम्ही तुमच्या खोलीत नेलं, त्यांना तसं सवय लावाल तसं असतं का मग? नक्कीच. कारण असं कुत्रा आणि त्याची जागा याच्यावर खूप मोठी चर्चा होऊ शकते, खरं भयानक होऊ शकते, भांडणं होतात. आणि म्हणजे मी माझ्यासारखा जर माणूस असं काही बोलला तर मला येऊन मारामाऱ्या करतील माझ्याशी काही जण की तू काय आहे. आणि काही लोकांना कुत्रा हा शब्द उच्चारलेला पण नाही चालत. मी त्याला काय म्हणायचं तर डॉग नावाने म्हणा. हा, म्हणजे नाव माहिती नाही तर मग मी त्याला काय डॉग म्हणायचं, म्हणजे इंग्लिश शब्द बोलला की जरा तीव्रता कमी होते त्याची ती. हा, तर अशा वेळेला वाटतं की हे माणसांसारखंच यांना मन असेल, माणसांसारख्या त्यांना फिलिंग्स असतील, माणसांसारखंच यांना पण काहीतरी हवं असेल. ते हे डील करताना तुला किती अनुभव येत असतील, म्हणजे मला तर इमॅजिन नाही करता येत. तर असे काही इंटरेस्टिंग अनुभव डॉग्सबद्दल, कॅट्सबद्दल अजून काही तुला जर शेअर करता आले तर
ह्या गोष्टी इतक्या इंटरेस्टिंग लेवलला जाणार आहेत. खूप इंटरेस्टिंग आहेत आणि मारू तेवढ्या गप्पा कमीच आहेत. एक आपण ते पसाऱ्याचं बोललो त्याच्यावर एक दुसरं सांगते. 2 मांजरं एकाच घरात. एक सांगते की घरी आणून पर्स तिथे ठेवली की ती पर्स दुसऱ्या दिवशी वापरली, तिसऱ्या दिवशी वापरली, ठीक आहे. दुसरी पर्स काढली की ही पर्स जिथे ठेवली आहे, स्वयंपाकघरात ठेवलेली असू दे, डायनिंग टेबलवर असू दे, कुठे असू दे, ती तिथनं हालत नाही. बाथरूममधनं आलो, ओला टाळला आहे, आंघोळ करून आलो, ओला टाळला आहे हातात, तर तो पलंगावरती असा टाकून दिला जातो. त्याची घडी नाही होत, तो उचलून वाळायला नाही टाकत, असं कधीच होत नाही. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी ते खूप शेअर करतात. विचार लोक जरा चेक करा तो विचार म्हणजे ह्युमन्सला एक छोटा छोटा मेसेज जातो तो की तू हे करतोयस ते हातासरशी आवरून ठेव किंवा जागेवरती ठेव. पॉसिबल आहे किती 1 मिनिट पण नाही लागत काम करायला. अशा गोष्टी येतातच पुढे. पण एक घोड्याची इंटरेस्टिंग केस सांगते मी. तो त्याच्या स्टेबलमध्ये राहायचा आणि त्याच्याशी मी एकदा आधी बोलले होते. तर त्या दिवशी मी त्याच्या मालकाला फोन केला की अरे माझ्या पुढे तो येतोय सारखा आणि तो सांगतोय की त्याला स्टेबलमधनं बाहेर यायला भीती वाटतेय. तर तिथे समोर गवत आहे ना, ते तो काप तिथे वाढलाय का. त्याचा मालक म्हणला आहे पण एवढं गवत पण नाहीये. तर पण ठीक आहे मी बघतो कापून. त्यांनी ते कापला, त्याच्यात सापाची कात मिळाली. सो तेव्हा जेव्हा तो घाबरत होता तर तिथे ऑब्व्हियसली तिथे साप असणार होता, असा आमचा निष्कर्ष झाला. अरे बापरे. म्हणजे ह्या गोष्टी त्यांना सेन्स होतात. हो. आणि नंतर ते कापल्यावरती मग फाईन आरामात. ऍब्सोल्युटली. आणि ही इज वन ऑफ द मोस्ट कॉन्फिडंट हॉर्सेस ज्याच्याशी मी बोललेली आहे. स्वतःबद्दल मी कसा दिसतो, मी कसा आहे, माझा रुबाब, माझा ॲरोगन्स, असं हे सगळं जे फिजिकल त्याचं दिसतं बाकीच्यांना ते त्यांनी सगळं सांगितलं की हो आय एम व्हेरी कॉन्फिडंट, मला माहिती आहे आय एम द बेस्ट, आय एम व्हेरी कॉन्फिडंट अबाउट माय वॉक, माय बॉडी, माय बिईंग. माझ्या इतकं सुंदर मी आहेच. अरे देवा, हे म्हणजे फारच वेगळं आहे बाबा सगळं. पण त्याला भेटायला जेव्हा मी गेले होते तेव्हा आय कुड सी की तो मला जे सांगत होता ते मला फिजिकली सगळं दिसत होतं की त्याचा जो द वे ही वॉक्स त्याच्यातनं जो एक तो मेसेज पाठवतो लोकांना, ग्रेसफुल पण आहे आणि कॉन्फिडंट पण आहे. तितकाच तो अथॉरिटेटिव्ह पण आहे की दुसरं कोणी त्याच्या समोर येणार असेल तर विचार करूनच या असं. आणि त्याला चालायचं एक कुत्रं फक्त. सो ती त्याच्या आजूबाजूला आलेली चालायची. पण दुसरे घोडे आले तर व्हेरी सिलेक्टिव्ह, कोणाला आवडे आणि कोण नाही. आता काही ठिकाणी असं दिसतं की कुत्रा आणि मांजर एकत्र आहेत. हो. हे तर खरं लहानपणापासून जे शिकवलं गेलंय ते वेगळंच होतं आम्हाला. आपल्याला खूप साऱ्या गोष्टी ज्या नाही शिकवायच्या त्या शिकवल्या जातात आणि कम्युनिकेशन सारखी गोष्ट जी आपल्याला लहानपणापासून एक्सप्लोअर करू द्यायची असते ती नाहीये. आर्ट सारखी गोष्ट जी आपल्याला शिकायला पाहिजे नीट चांगल्या तऱ्हेने, म्युझिक सारखी गोष्ट, क्लेमध्ये खेळणं, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लहानपणापासून शिकायला पाहिजेत, त्या नाही आहेत. हे जे आत्ता तू म्हणालीस ना त्याबद्दल माझे एक मित्र आहे, डॉक्टर मित्र आहे, तो नेहमी सांगतो की आपल्याला पैसे कमवायला शिकवलेले नाही आहे. म्हणजे आत्ता तू जे म्हणालीस ना बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकवल्या गेलेल्या नाहीत. त्याच्यात पैसे कसे कमवायचे ते शिकवले गेलेले नाही, पैसे कसे गुंतवायचे ते शिकवले गेलेले नाही. म्हणजे जे आपण शिकलो ते इतकं टेक्स्च्युअल आणि काय म्हणूयात आपण प्रॅक्टिकलपासून दूर जाणारं आहे. तर त्याच्यात हे पण येतं की ॲक्च्युली काय शिकवलं गेलं पाहिजे. म्हणजे शिक्षण पद्धतीवर वेगळा एपिसोड होऊ शकतो की शिक्षण पद्धती आता काय असायला हवी, कारण या गोष्टींची कमतरता जाणवल्यामुळे मग हे आत्ता जे अप्रूप वाटतंय ना आपल्याला एखाद्या गोष्टीचं ते वाटणार नाही खरं. बरोबर. कारण आर्ट्स आणि कला तू जे म्हणतेस ते सगळ्या गोष्टी जर आपल्याकडे आहेत प्रत्येकाकडे. आता मला सांग की तू परमेश्वरी अस्तित्व मानतेस का? हो. एक वी आर ऑल पार्ट ऑफ द डिवाइन कॉन्शियसनेस असं मी कायम म्हणते. ओके. कारण त्याच्यात तू जे म्हणतेस तसा मुद्दा मला एका ठिकाणी वाचनात आला होता की हे सोल कनेक्शन असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीशी आपलं छान जुळणं किंवा एखाद्या व्यक्तीशी कितीही आपण वारंवार भेटून सुद्धा न पटणं किंवा सिंक न होणं आत्ताच्या काळात बोलायचं तर हे सोल कनेक्शन असावं. आता मी फिजिक्सचा
विद्यार्थी आहे, त्यामुळे मी सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. ते खूप मोठं सायन्स आहे. त्याला आपण वेव्ह फॉर्ममधलं जे काय की एखाद्याशी बोलताना छान वाटतं, एखाद्याशी बोलावंसंच वाटत नाही, तर त्या वेव्ज ज्या ट्रान्सफर होतात एकमेकांमध्ये त्याच्याशी कनेक्टेड आहे. त्याला व्हाईब्सचं आत्ताच्या काळात म्हणतात, व्हायब्रेशन्स हाही सायंटिफिक वर्ड आहे. तर असं माझ्या मते ह्यांचे सेन्सेस जास्त असतील प्राण्यांचे. आता मला उत्सुकता आहे ती ह्या वनस्पतींच्या बाबतीत, किंवा तू डोंगरांशी कम्युनिकेट करते, तू पर्वतांशी कम्युनिकेट करते. आता तर टेकडी फोड चालली आहे सगळीकडे. हां, सो रस्ते किंवा आमची प्रगती होण्याच्या दृष्टीने अडथळे काय, तर हे डोंगर हे सगळे फोडायचे. आता मी आपल्या घराच्या जवळची जी कात्रजची टेकडी आहे ती तोडताना बघितली. म्हणजे खरंच मला बाकी नाही काही कळत, पण मला जाणवतं की डोळ्यातनं पाणी आलंय की काय तिच्या. कारण काहीच कारण नसताना सुद्धा अनेक ठिकाणी अतिक्रमण माणसाने केली आहेत. तर खरं असं या माझ्यापेक्षा जास्त तर आनंदपटीने तुला कळत असणार. तर या टेकड्यांचं पण काही म्हणणं असेल ना का आता? ऑफकोर्स, बोलायला गेलं तर खूप काय काय कळतं. कारण आता रस्ते काढणे याच्या नावाखाली जे चालू आहे, डोंगर फोडले जात आहेत, टेकड्या फोडल्या जात आहेत. आज तळजाईसारखी इतकी सुंदर टेकडी की पुणे, मी तर म्हणतो वी आर ब्लेस्ड की आपल्याला खूप साऱ्या टेकड्या शहरी भागात आहेत. तर तू त्यांच्याशी कसं कम्युनिकेट करतेस काय? एक्झॅक्टली आपण आता बोलतोय तसंच. पण मग दे एक्सप्रेस देमसेल्व्स व्हेरी इझिली. पण मग त्यांचं आत्ताचं काय म्हणणं आहे? व्हॉट इज देअर? मी अजून या गहन मुद्द्यांवरती त्यांच्याशी बोलले नाहीये, पण मी एक दुसरा एक्झाम्पल देते. एक टेकडी आहे माझ्याच घराजवळची, जिथे एका ठिकाणी झाडं बिलकुल उगतच नव्हती. म्हणजे कितीही त्यांनी ते झाडं लावा त्यांचं सुरू होतं, तिथे झाडं जगायचीच नाही. तर मी तिला विचारलं की अगं हा एक भाग आहे, तिथे झाडं येत नाहीत, तर तू सांगू शकशील का काय त्याच्याबद्दल? ती म्हणली की इथे मलाच झाडं नको आहेत, हा माझ्यासाठी एक रॉकी आणि असाच भाग असला पाहिजे, म्हणून इथे झाडं जगणार नाहीत. आणि अजूनही तसंच आहे की तिथे ती झाडं जगत नाहीत. अच्छा, म्हणजे त्या व्यक्तीची इच्छा नाही म्हणून ते नाही, तिला त्या टेकडीला गरज नाहीये तिथे झाडं असण्याची. बाकीची एवढी जागा पडली ना, तिथे लावा. हाच का पॅच पाहिजे जिथे मला नको आहेत? आता हे ॲनिमल कम्युनिकेशन किंवा हे सगळ्या प्राण्यांबद्दलचे तुझे असलेलं प्रेम तू अशा माध्यमातनं प्रेझेंट करतेस, हे सगळं जरी बरोबर असलं तरी तू अजून एक नवीन व्हेंचर केलेलं आहेस. मला त्याबद्दल तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की ते काय. मी एक प्री स्कूल सुरू केलेलं आहे पुण्यामध्येच, पॅनका क्लब रोडवरती. त्याचं नाव आहे जोनेत्सू ग्लोबल प्री स्कूल. तिथे जोनेत्सू इट मीन्स एन्थुझियाझम इन जॅपनीज नाव. तर तिथून नाव आलेलं आहे आणि त्यांच्यातनंच इन्स्पायर करून आमचं करिक्युलममध्ये आम्ही गोष्टी घातल्या आहेत की फॉर एक्झाम्पल स्वतः गोष्टी करणं किंवा नीटनेटक्या गोष्टी ठेवणं, हे अगदी इतकी लहान असतील मुलं तेव्हापासूनच त्यांना आपण सवय लावायला पाहिजेत, असा आमचा बिलीफ आहे. तर हे करताना ऑब्व्हियसली प्राण्यांचं जे काय आहे माझं रिलेशनशिप, तर माझ्या शाळेत आम्ही कुत्रे तर नेतोच, पण त्याच्याशिवाय आमच्या शेजाऱ्यांकडे गाय आहे. तर आम्ही एक खिडकी केलेली आहे शाळेत, ज्याच्यातनं मुलं शाळेत आल्यावरती पहिल्यांदा ती गाय बघतात आणि त्या गायीबरोबर मग कोंबडे असतात ते बघतात, नंतर शाळेत येतात आणि मग आमचा दिवस सुरू होतो. असं जनरली डेली इट्स अ प्री स्कूल. आणि कुत्रे का नेते मी शाळेत, तर ऑब्व्हियसली रस्त्यावरती खूप कुत्रे दिसतातच आणि मला असं पाहिजे आहे की मुलांनी घाबरायचं कारण नाही कुठल्याही प्राण्याला, त्याला नीट रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. आणि हे सगळ्यांच्या घरी प्राणी असणं शक्य नाही आहे. तर माझ्या परीने माझ्या शाळेच्या थ्रू काय करू मी, तर मी हे करू शकते. म्हणजे या एकाच कॉजसाठी तू शाळा काढली? नाही, एकाच कॉज तर मला आवडतातच. आणि मुलांबरोबर लाईक ॲनिमल्स, मुलं आर द अदर इनोसेंट बिईंग्स, ज्यांच्याबरोबर राहून आपण खूप काही न बोलता शिकतो. राईट राईट राईट. तो इनोसन्स त्या एजमध्ये असल्यामुळे. येस. पण मग तुला शाळा काढावीशी का वाटली? ड्रीम्स असतात लोकांच्या.
सो त्यातली ही एक आय वॉन्टेड टू डू समथिंग विथ चिल्ड्रन म्हणून ती शाळा आता फॉर्म झालेली आहे. बरोबर. पण ह्याच्याशिवाय लोकांना चांगलं काय द्यावं, तर आम्ही चांगलं तेल हे शोधत बरेच वर्ष फिरत होतो, मी आणि माझा नवरा. चांगलं तेल म्हणजे खाण्याचं तेल, खाद्य तेल. करता करता तो आयडिया वोडाफोनमध्ये होता, त्यांनी ते सोडलं आणि आम्ही एक घाण्यात सुरू करायचा डिसिजन घेतला. तो आणि त्याचा एक मित्र ते बघतात, अर्क ऑइल्स नावाचं आहे आणि त्याच्यात आम्ही शेंगदाणा, मोहरी, बऱ्याच प्रकारची तेलं वगैरे करतो. ते तुमचं स्वतःचं लाकडी घाणा आता आमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे. सो लाकडी घाणा म्हणजे काय, तर प्रॉपर लाकडी घाण्यातच केलेलं तेल म्हणजे लाकडी घाण्याचं तेल, आणि दगडी घाण्यावरती केलेलं तेल म्हणजे दगडी घाण्यावरचं तेल. पण आता आपल्याला जे मिळतं मार्केटमध्ये ते जनरली एक्सपेलर प्रेस्ड असतं. म्हणजे काय, तर ज्या प्रोसेसमध्ये आपण हीट वापरतो तिथे मॅक्सिमम तेल बियांमधनं निघतं, पण त्याच्याच बरोबर जे न्यूट्रिशन असतं ते सगळं मरून जातं. तर आम्ही हे तेल करायचं अर्क ऑइल्सचं का ठरवलं, की चांगलं तेल आम्हाला मिळत नव्हतं. मग ते आम्हाला मिळत नाही तर हा बऱ्याच लोकांचा प्रश्न असणार आहे. तिथून ते आम्ही तेल करायला सुरू केलं आणि आता आम्ही प्रॉपर प्युअर केमिकल्स विरहित, प्रेझर्वेटिव्स विरहित तेल तयार करतो. महत्वाचा मुद्दा मला जो आणखी एक विचारायचा तो असा आहे की आपण ज्या वेळेला प्राण्यांच्या बद्दल, वनस्पतींबद्दल आता हे जे बोलतोय त्या गोष्टींमध्ये एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते ती अशी की हा सगळा मगाशी म्हणालो मी तसा की सोल कनेक्शनचा विषय आहे. बरोबर. आता हे झालं लिव्हिंग क्रिचर्स जे आहेत किंवा आता आपण म्हणूयात आता जे जिवंत आहेत प्राणी त्यांच्याशी तू कम्युनिकेट करतेस. पण असं मला कळलेलं आहे की तू जे गेलेले प्राणी आहेत त्यांच्याशी सुद्धा कम्युनिकेट करू शकते. तर हे काय, कसं आहे, गणित काय? ह्याच्यात अवघड किंवा असं भीतीदायक वगैरे असं काहीच नाही आहे. हे तितकंच नॉर्मल आहे जसं आपण बोलतो ते. तर ह्याच्यातलं मी एक एक्सपिरियन्स शेअर करते. त्या प्राण्याचं नाव आहे स्काय आणि तो आजारी पडला होता तेव्हापासून मी त्याच्याशी बोलत होते, त्याच्या संपर्कात होते. आणि तो गेल्यानंतर ऑब्व्हियसली त्याच्या ह्युमन्सला खूप त्रास झाला, कारण आपण आपला फॅमिली मेंबर म्हणून आपला पेट आपल्याबरोबर असतो. तसा त्रास होतो. तर जेव्हा त्या काकूंना वाटतं तेव्हा ते आम्हाला फोन करतात. तर तसं एकदा त्यांनी फोन केला आणि त्यांनी पुढे बोलायच्या आधीच मी सांगितलं की अहो स्काय म्हणतोय की तो कावळा झाला आता आणि तो तुमच्या घरी येऊन गेला. आणि तो घरी म्हणजे घरी येऊन गेला. तर त्या म्हणल्या अगं काय सांगतेस, मी तुला फोन त्याच्यासाठीच केला होता की आमच्या घरी एक कावळ्याचं पिल्लू आलं होतं काल आणि ते जाता जाईना घराबाहेर आणि आम्हाला कळतच नव्हतं त्याला कसं काढावं, कारण दारं उघडी खिडक्या उघड्या पण ते जायच ना. सो मी म्हणलं की वेल हा त्याचा मेसेज आहे. अशी ही एक गोष्ट झाली. थोड्या दिवसांनी असं अदनमधनं स्कायशी आमचं गप्पा गोष्टी सुरू असतात. थोड्या दिवसांनी परत आम्ही स्कायशी बोललो. तर परत त्या फॅमिलीमधलं कोणी काय बोलायच्या आधी त्यांनी मला सांगितलं की त्यांना सांग की मागे त्या देवळात जातात ना तेव्हा पायात काहीतरी घालून जा आणि नीट पाय आपटत जा, कारण तिकडे एक साप फिरतोय. तर मी त्याला म्हटलं की तुम्ही तुमच्या घरातनं मागे देवळात जाता आणि चपला वगैरे घालत नाही, तर प्लीज तिथपर्यंत तरी पायात काहीतरी घालून जा, कारण तो हे सांगतोय. त्या म्हणल्या अरे बापरे, तिथे तर ते देवळ आहे, तिथे मी जाते संध्याकाळच्या वेळेला आणि मुलं माझी मला सांगतात की तू काहीतरी पायात घालून जात जा कारण तिथे आहे साप. तर असे आपल्याला मेसेजेस कोणीतरी आपल्यावर जेव्हा इतकी काळजी घेत असतं, आपल्यावरती प्रेम असतं, अशाच कोणीतरी व्यक्ती देऊ शकतो. अगं पण म्हणजे तो गेलेला आहे, हो, त्याचा आता वेगळ्या योनीमध्ये जन्म झालाय आणि तरी सुद्धा ही इज टेकिंग केअर ऑफ दॅट फॅमिली. हो, असं असतंच. हेच तर कनेक्शन असतं. सोल एक्सचेंज इतपत ठीक आहे, पण हे पण कनेक्टेड आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना की मानव ही जी योनी आहे ही 84 लक्ष योनीनंतर आपल्याला नरजन्म मिळालाय, माणसाचा जन्म मिळालाय. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपण तो किती देवाचे आभार मानले पाहिजेत आणि किती काळजीपूर्वक एकमेकांशी वागलं पाहिजे खरं तर. बरोबर. कारण हे क्रिचर्स आहेत किंवा हे ज्या आता तू जे सांगतेस ते, हा स्काय होता, तो गेला, तो आता कावळा झालाय,
तरी सुद्धा तो हीच कन्सर्न्ड अबाउट दॅट फॅमिली, की म्हणजे ही खूप छोटीशी गोष्ट वाटते, पण हे कोण सांगते, तो कावळा सांगतोय. हे लोक हे खूप अनबिलिव्हेबल आहे, मला कल्पना आहे, पण इथेच देवाचं अस्तित्व असतं. इथेच देव आपल्याला सजेस्ट करत असतो, बाळांनो ही जी मंडळी आहे त्यांच्यासारखी ह्याच्यातनं तरी कळू द्या की एव्हरीथिंग इज लिंक्ड. बरोबर, अगदी बरोबर. तुला झाडांबद्दल सुद्धा बऱ्याच गोष्टी कळतात, राईट? की एखाद्या झाडाची ग्रोथ थांबलेली असेल किंवा एखाद्या झाडामध्ये काही गोष्टींची अडचण निर्माण झालेली असेल, तर त्यावेळेला तू लोकांना कसं सांगतेस, म्हणजे काय पद्धतीने सांगतेस आणि त्यांना त्यांचे सोल्युशन्स मिळतात का? जिथे सगळीकडे ऑब्व्हियसली शब्दच वापरले जातात, जसे शब्द मला प्राण्यांकडनं मिळतात तसेच शब्द झाडांकडनं मिळतात आणि तेच शब्द मी वापरते आणि ते तू कम्युनिकेट दॅट्स इट त्यांना करते की असं असं आहे. हो. पण ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल माणसाला कळण्याच्या दृष्टीने खूप अवघड आहेत, खरं तर खूप अवघड आहेत. म्हणजे मी जर म्हणलं की उद्यापासून मी आता हे सगळ्या गोष्टी करायला लागणार, तर हे अवघड आहे. पण ज्याला खरंच इंटरेस्ट आहे तो तुला नक्की अप्रोच होऊ शकतो. बरोबर, तुझ्यासारखे अजून किती कम्युनिकेटर्स आहेत मला माहित नाही, त्याचं प्रमाण किती आहे तेही मला माहित नाही. पण आता मला वाटतं ही एक इन्क्विजिटिव्हनेस किंवा ही उत्सुकता लोकांमध्ये निर्माण झाली आहे, अवेअरनेस निर्माण झालाय आणि याची आवड निर्माण होऊन लोक याकडे वळायला लागले. बरोबर. तर तू स्पेशली या गोष्टींसाठी सेमिनार घेतेस म्हणालीस, तर या सेमिनारला अटेंड करण्याच्या दृष्टीने तू काय म्हणता येईल त्याची, जशी आता मी मगाशीच विचारलं खरं तर, की एलिजिबिलिटी ही फक्त त्याची आवड लागते, त्याला एज ग्रुप हा क्रायटेरिया आहे का? मी जनरली म्हणते की ॲडल्ट्स पाहिजेत आणि आतून ते कॉलिंग येतं, म्हणतो ना बुलावा आया देवी का, तसं हे आतून कॉलिंग येतं की आपण इथे जावं आणि हे करावं, तेव्हा ते करावं. तुला माणसांचं पण कळतं म्हणजे याचा अर्थ कळतं. बापरे, घरी काय होत असेल का? मज्जा. नवऱ्याला तर सवय झाली. पण त्याला सुरुवातीला त्रास झाला का ग? नाही. तुमचं लव्ह मॅरेज? हो. बापरे, धाडसीच आहे तो. एक्झॅक्टली. की एवढं सगळं माहित असलेला कुणाल, की अरे बापरे आपल्या बायकोला प्राणी काय बोलतात ते कळतं, पक्षी काय बोलतात ते. तुला येता जाता पण त्रास होत असेल का? काय? नाही. आपण जेव्हा ओपन करतो चॅनल्स की मला बोलायचंय किंवा जेव्हा कोणाला वाटतं की माझ्याशी आपण होऊन बोलायचंय, तेव्हाच हे होतं. असं येता जाता आवाज ऐकू येतात वगैरे, हे सगळं मूव्हीज मधली गोष्ट आहे. अगं बाई, अरेच्छा. हा, की त्याच्यात तो संजय नार्वेकरला बायकांचेच आवाज ऐकू येतो, ते भीषणच आहे. म्हणजे केदार शिंदेला हॅट्स ऑफ, की बायकांचे आवाज ऐकून तर खलासच म्हणजे माणूस. पण म्हणजे त्यालाही असं ऑन ऑफ चॅनल फॉर्म मध्ये तू करू शकतेस, ते आपल्या हातात असतं. म्हणजे तूच ठरवू शकते की आता मला बोलायचं की नाही. हो. हे अजूनही इंटरेस्टिंग. हे तुम्ही सुद्धा ऑलरेडी करू शकता. तुम्ही म्हणजे सगळी जमात. हो. म्हणजे तुझ्यासारखे एक्सपर्ट सोडून आमच्यासारखे सामान्य जमात पण. एव्हरीबडी कॅन कम्युनिकेट. फक्त आतून वाटलं पाहिजे आणि तेवढी थोडीशी स्वतःला पुश करण्याची तयारी पाहिजे आणि त्याच्यात तेवढा लक्ष. आणि हे जरा कठीणच दिसते. आता हे झालं प्राणी पक्ष्यांबद्दल किंवा आपण ॲनिमल्स बद्दल म्हणून. तू मगाशी बोलताना म्हणालीस की मुंग्या पासून ते हत्तींपर्यंत, तर त्याचे काही किस्से सांगू शकशील का? मुंग्या म्हणजे अगदी बेसिक, आपल्या सगळ्यांकडे उन्हाळ्यात मुंग्या, काळ्या मुंग्या, लाल मुंग्या, चावणाऱ्या लाल मुंग्या अशा येतात. तर म्हणजे तिथे औषध मारून त्यांना काढायचं, हे आता सध्या अशा गोष्टी जीवावर येतात. तर मी त्यांना फक्त रिक्वेस्ट केली होती की तुम्ही माझ्या घरी येताय तर ओटा सोडून दुसरीकडे कुठे राहू शकता का, किंवा तुम्ही कधी जाणार आहात, की ते इथे मुक्काम पोस्ट हेच आहे, आता काय आहे एक्झॅक्टली. त्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही अशा अशा वेळेपर्यंत जाऊ आणि ते त्या वेळेपर्यंत गेले. मुंग्यांनी सांगितलं असं होतं.
आणि एक हत्तीण आहे जिच्याशी मी बऱ्याच गप्पा मारते, ती मला माझ्या स्वतःसाठी बराच ऍडवाइस देते जो मी ऐकते आणि त्याने खूप फरक पडतो. तर ह्या अशा तुला ऍडवाइस देते. हो. सो प्राणी आपल्याला बऱ्याच तरतरांनी दे वर्क टू मेक अस बेटर, आणखीन आपण कसे चांगले होऊ ह्याचं सुद्धा आपल्याला गायडन्स मिळत असतो. तर तशी ती हत्तीण माझी कमाल आहे. म्हणजे हत्तीण गायडन्स करतेय एका मानवाला, हे अजब आहे. कारण तिच्याशी गप्पा मारल्या ना की काहीतरी नवीन माझ्याबद्दलच मला एकदम कळून जातं, ज्याचा मी परहॅप्स आधी विचार केला नाही किंवा ज्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं. चांगल्याही गोष्टी सांगते आणि जिथे मी लक्ष द्यायला पाहिजे अशाही गोष्टी सांगते ती. इंटरेस्टिंग आहे ना. तसे माझे कुत्रे मला खूप बोलतात. बरोबर. म्हणजे हे टोटल पॅकेजच असं आहे की जिथे तू ह्या सगळ्या लोकांशी कम्युनिकेट करते, तुला गोंधळ होत असेल किंवा मला अजून एक प्रश्न असा क्युरियसली विचारावासा वाटतो, तुला कुणाकडेही जाताना किंवा कुठेही जाताना हे सगळं जर कळत असेल तर तू सिलेक्टिव्ह पण होत असशील की इकडे जायचंय किंवा तिकडे जायचं नाही, असं होतं नाही. कारण की प्राणी मला तितकंच न्यूट्रली बनायला शिकवतात की जस्ट बिकॉज ह्यांच्या घरी भांडणं होत आहेत मी तिथे जाणार नाही असं नाहीये. जिथे मी कम्फर्टेबल आहे भलेही तिथे भांडण होऊ देत, पण ऍज लॉंग एज ऑल द पीपल आर नाईस टू मी आय एम ओके. किंवा इथे काय या घराची एनर्जी चांगली नाहीये असं वगैरे. जिथे आपल्याला चांगलं वाटतं, जिथे आपल्याला वेलकम वाटतं तिथे आपण ऑटोमॅटिकली जातोच. आता एनर्जी बद्दल तू बोललीस की काही ठिकाणी बघ खूप पॉझिटिव्ह एनर्जी वाटते काही घरांमध्ये, काही स्थानांमध्ये, किंवा एखाद्याकडे गेलं की असं ओव्हरऑल छान वाटतं. भले ते अगदी रिचनेस असलेलं घर असेल किंवा त्याची काही गरजच नाही, पण तिथे खूप असं फ्रेश वाटतं, छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं की अरे मस्त आहे. तर हा फील तू म्हणालीस तशी जर बिहेवियरशी कनेक्टेड असेल आत राहणाऱ्या लोकांचा, तर हे प्राण्यांच्या थ्रू पण तुला कळतं. हो, म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली की तिथे तू ये किंवा येऊ नको कळू शकतं. पण म्हणजे मला गरज नाही वाटली इतक्यात हे विचारायला येऊ का नको. पण जेव्हा फॉर एक्झाम्पल मी जंगलात गेले आणि मला स्पेसिफिक कुठला प्राणी बघायचा आहे, तर मी जंगलाला विचारते की मला हे दाखवशील का. आणि आतापर्यंत असं झालंय की जे मी रिक्वेस्ट केली आहे ते किंवा प्रश्न विचारलाय त्याचं जे उत्तर आलंय तसं झालेलं आहे. तू जंगलाला विचारलंस म्हणजे लेट मी रिफ्रेज इट. आपण जंगलाला विचारू शकतो की मला आज जाऊन वाघ पाहायचा आहे, तो मला दिसेल का नाही. आणि जंगल म्हटलं की सगळ्यांचं इच्छा काय असते, जंगलात जाऊन वाघ दिसायलाच पाहिजे. पण ह्याच्यात तुम्ही विसरता की तिथे हरणं आहेत, तिथे पक्षी आहेत, तिथे रानडुकरं आहेत, तिथे ढोल आहेत, तिथे अस्वलं आहेत, तिथे तरतरांचे इन्सेक्ट्स आहेत छोटे छोटे, माकडांचे प्रकार आहेत, फुलपाखरं आहेत, नुसतं पाण्याची ज्या जागा आहेत तिथे जाऊन बसलं तरी सुद्धा वेगळी शांती आहे, पक्षी आहेत, तरतरांचं गवत आहे, पानांचे वेगवेगळे प्रकार आहेत, रंग आहेत, आकाश वेगळं वेगळं दिसतं ठिकठिकाणाहून. या सगळ्या गोष्टी ज्या एन्जॉय करायला पाहिजेत. पक्ष्यांचे कॉल्स आहेत, जनावरांचे कॉल्स आहेत, जाताना जो एक वेगळी फिलिंग येते ती जेव्हा आपण जंगल सोडतो तेव्हा जी फिलिंग येते, हे सगळं जे फुल एक्सपिरियन्स आहे ना तो आपण जेव्हा एन्जॉय करायला शिकू तेव्हा नुसतं जंगलात जाऊन बाग बघायचा आहे हे ह्याचा इम्पॉर्टन्स कमी होईल. तसंच वेन आय गो टू अ फॉरेस्ट किंवा जंगल तेव्हा मी रिक्वेस्ट करते की मी आज जेव्हा येणार आहे तेव्हा कॅन यू शो मी समथिंग दॅट आय हॅवंट सीन लास्ट टाइम. दॅट इज अ बेटर वे ऑफ आस्किंग की गिव्ह मी सम न्यू एक्सपिरियन्स, किंवा मी आधी जे पाहिलं नाहीये ते दाखव, किंवा मला दुसऱ्या तऱ्हेने हे दाखव की मागच्या वेळेला मी वाघ पाहिलं, यावेळेला मला मे बी पिल्लं आणि वाघीण दिसेल किंवा मला एक वाघ अटॅक करताना दिसेल. अच्छा, असे तू अनुभव घेतलेले सगळे? नाही घेतले, पण मी म्हणते की आपण जेव्हा जातो तेव्हा नुसतं वाघ असं लिमिट नका करू. हा, मी बऱ्याचदा असाच एक टार्गेट ठेवून जातात की व्याघ्र दर्शन व्हायला पाहिजे. तसं मी म्हणते की मी जेव्हा येईन ना तेव्हा मला तुम्ही कुत्र्यांची फॅमिली दाखवा. ढोल व्हेरी इंटरेस्टिंग ॲनिमल्स.
तुम्ही कधीही ढोलांना ऑब्झर्व केलं असेल ना तर तुम्हाला कळेल खूप इंटरेस्टिंग ॲनिमल्स आहेत आणि तुम्ही तासन तास त्याच्यात घालू शकता. एक पॅकच्या मागे नुसतं जात राहिलो खूप खूप एन्जॉय करायला मिळतं. किंवा पक्षी म्हटलं तर त्यांच्याकडे बघत तासन तास कुठे निघून जातात कळत नाही. तर मी एकदा जाताना मी रानडुकरं बघायचे मला असं रिक्वेस्ट करून गेले होते, तर आज आम्ही गेल्यापासून मला रानडुकरं दिसली एक्झिट करेपर्यंत. कारण मला रानडुक्कर म्हणजे काय हे एक्झॅक्टली माहित नव्हतं आणि जंगलात बघणं आणि फोटोत बघण्याचं खूप जमीन आसमानाचा फरक आहे. सो नुसतं फोकस तुम्ही काय ठेवताय ते बघा. ऍक्च्युली हे अनेकांना हा मेसेज आहे की ज्या वेळेला एखाद्या गोष्टी आपण एकच ध्येय ठेवून जातो पण त्याच्याबरोबर असणारे जे बाकीचे भरपूर एलिमेंट्स आहेत की आता जो सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला अगदी आकाशाच्या वेगवेगळ्या छटांपर्यंत, तर ह्या गोष्टी मिस होतात का? खरंच होतात मिस. की आपण तिथे असलेल्या मातीपासून ते तिथे असलेल्या आकाशापर्यंत सगळं टिपून घ्यायचं असतं कारण जे आपलं इथे नाही आपल्याला मिळू शकत दैनंदिन जीवनात. त्यामुळे मला वाटतं एक नवीन आस्पेक्ट पण या आपल्या चर्चेतनं मिळाला लोकांना की फक्त मी कान्हाला का गेलो तर मला फक्त वाघ बघायचा आहे किंवा मी या जंगलात का जातो तर मला फक्त तेच बघायचं आहे. नो डाऊट ते असावंच, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक गोष्टी तिथे आहेत, फक्त तेच नाही आहे. मला खूप आनंद होतो की एक वेगळा आस्पेक्ट तू लोकांना दिलास आणि आय होप लोकांनी ते तशाच पद्धतीने घ्यावं. खूप इंटरेस्टिंग चर्चा झाली आहे, याच्यावर अजून खूप बोलता पण येईल, खूप गोष्टी शेअर करता येतील आणि हिच्याकडनं तर भरपूर ऐकण्यासारखं आहे. तुम्हाला आता लक्षात आलं. मला वाटतं की अनेक गोष्टी आत्ता जरी ज्या तू सांगितल्यात त्याच्यापेक्षा असंख्य गोष्टी तू ऑन कॅमेरा नाही सांगू शकशील, इतक्या अनबिलिव्हेबल आहेत. पण लोकांना मग याच्यात कुठेतरी असा काहीतरी वेगळा भाव यायला नको, कारण मग अनेकांचे संशयाचेच टोप्या जास्त वर येतात की हे का असं कुठे असतं का. तर हे असं असतं, ज्यांचा विश्वास बसेल त्यांना त्याचा अनुभव येईल. म्हणजे ज्या मनी जैसा भाव तया तैसा अनुभव, असे ज्याच्या मनात जे भाव आहेत की बाबा हो ती सांगेल ते योग्य सांगेल, अशा लेवलनी आपण जर कम्युनिकेट केलं तिच्याशी तर खूप फायदे तुम्हालाही जाणवतील. त्यामुळे माझं असं तुम्हाला मनापासून सांगणं आहे लोक हो की जर उमाचा हा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल किंवा शिकायचं असेल की ती कम्युनिकेट कशी करते, तर त्याची पहिली पायरी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिच्या सोशल मीडिया प्रेझेन्सवर नाही कळतील. पण तुला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर सगळी डिटेल्स आपण जर डिस्क्रिप्शनमध्ये दिली तर ती तुला चालणार असतील तर मी देईन. चालणार आहे? मी ईमेल आयडी नक्कीच शेअर करीन. अच्छा, ईमेल आयडी फक्त मिळणार आहे लोक हो. त्याच्यामध्ये सगळी डिटेल्स तुम्हाला जे काही असतील ते प्रश्न जरूर विचारा. तुमचे काही प्रश्न डॉग्स रिलेटेड किंवा ॲनिमल रिलेटेड कोणतेही असतील तर ती त्याची उत्तरं देईल. मी एक मेल आय डी पण तिचा देईन, जसं ती म्हणाली तशी तिच्या परवानगीने तो मेल आय डी फक्त देईन. तुम्ही जरूर संपर्क साधा. आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, आवडलेलाच असणार. आणि असे आणि पुन्हा येणारे जे भरपूर एपिसोड्स आहेत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. साधं सुधं चॅनल कसं आहे, संवाद वेळा काय आहे तुम्हाला माहीत झालंय. हा पॉडकास्ट आनंदाचाच आहे, त्यामुळे आजचा हा आनंदाचा पॉडकास्ट उमाबरोबरचा तुम्हाला नक्की आवडला असेल. उमा, तुला कसं वाटलं हे मी तुला आत्ता विचारतो की तुला ह्या चर्चांमध्ये किती आनंद झाला, कसं वाटलं चॅनल किंवा कसं वाटलं तुला हा एपिसोड? एकतर प्राण्यांबद्दल बोलायला मी जगाच्या पाठीवर कुठे जाऊन किती वेळ बोलायला तयार असते, त्याच्यात एक न्यू ॲनिमल इन्क्लाइंड पर्सन असं मी डिस्क्राईब करेन. नवीन नामकरण झालेलं आहे. तर आय होप सगळ्यांसाठीच एक वेगळं जग होईल. आणि कम्युनिकेशन तर एक खूप सुंदर मेथड आहे प्राण्यांशी कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा, नेचरशी कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा आणि स्वतःशी कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा सुद्धा. वेलकम टू दिस ब्युटिफुल वर्ल्ड. थँक्यू सो मच. मनापासून तुझे आभार. आणि या चॅनलसाठी तुम्हाला जर अजून काही गोष्टी सुचवायच्या असतील, अजून काही विषय जर हवे असतील तर जरूर सांगा. उमासारखी भरपूर मंडळी पुण्यात आहेत, महाराष्ट्रात आहेत, भारतात आहेत.
कारण देवाने भारतावर खूप भरभरून प्रेम केलेलं आहे. धन्यवाद.